नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष चव्हाण, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत। राज्यसेवेचा इतिहास या विषयाचा अभ्यासक्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी इतिहास विषयाची स्पेशल ऑनलाईन बॅच ही 10 जून पासून सकाळी 10:30 वाजता या ठिकाणी सुरू होत आहे। झूम ॲप्लिकेशनवर ही या ठिकाणी बॅच ला सुरुवात होईल। या बॅचचं वैशिष्ट्य असं की या बॅचमध्ये राज्यसेवेचा संपूर्ण सिलेबस पॉइंट टू पॉइंट आपण कव्हर करणार आहोत। सुमारे 40 ते 45 लेक्चर्स मध्ये आपण हा सिलेबस पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। या संदर्भातील संपूर्ण नोट्स देखील या आपण संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत पीडीएफच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत। याची फीस अत्यंत कमी म्हणजे सुमारे 1,500 रुपये आपण ही याची फीस या ठिकाणी आकारलेली आहे। याचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत, तर जेवढे इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी मला संपर्क या ठिकाणी साधून आपलं ऍडमिशन हे या ठिकाणी कन्फर्म करावं। धन्यवाद। पहा मित्रांनो, आता आपण आपल्या या व्हिडिओच्या मुख्य गाभ्याला या ठिकाणी हात घालूया। पहा, आयोगाने राज्यसेवा इतिहास या विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्या विद्यार्थी मित्रांच्या हातामध्ये या ठिकाणी दिलेला आहे। विद्यार्थी मित्र हे आयोगाची परीक्षा देत असताना अभ्यासक्रमाकडे कधीच या ठिकाणी पाहत नाही आणि त्यामुळे अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्या हाती काहीच या ठिकाणी लागत नाही असं आपल्याला या ठिकाणी दिसतं। आणि त्यामुळे आपल्या ऑनलाईन हिस्ट्री स्पेशल बॅचला सुरुवात करण्यापूर्वी किंवा आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वप्रथम आपला अभ्यासक्रम काय आहे हे पाहणं हे क्रमप्राप्त या ठिकाणी ठरतं। आणि त्यामुळेच आज मुद्दामून आपण केवळ अभ्यासक्रमावरच या ठिकाणी चर्चा करणार आहोत। पहा मित्रांनो, आपल्या अभ्यासक्रमामध्ये 1.1 पासून ते 1.9 पर्यंतचे संपूर्ण मुद्दे आयोगाने आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। तर आपण एक एक मुद्दा या ठिकाणी घेऊन संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी डिस्कस करूया। या अभ्यासक्रमामध्ये नेमकं आहे काय, बिटवीन द लाईन काय नेमकं आहे हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या संदर्भात काय काय संदर्भ ग्रंथ आपल्याला वाचले पाहिजेत, या संदर्भात आपल्याला आणखीन कोणकोणत्या मुद्द्यांवर फोकस केला पाहिजे हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहा, पॉइंट 1.1 मध्ये आयोगाने आपल्या हातामध्ये या ठिकाणी दिलेला आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास। हे 1.1 चं टायटल या ठिकाणी आहे। सन 1818 पासून ते 1857 असा आपला हा पहिला मुद्दा या ठिकाणी आहे, ज्यामध्ये आयोगाचं म्हणणं असं आहे की आधुनिक शिक्षणाची ओळख वृत्तपत्र, रेल्वे, टपाल व तार, उद्योगधंदे, जमीन सुधारणा व सामाजिक धार्मिक सुधारणांचा समाजावरील परिणाम। आता पहा मित्रांनो, हा जो सिलेबसचा पहिला मुद्दा आहे, या पहिल्या मुद्द्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी बाब काय, तर 1818 पासून ते 1857 पर्यंतचा इतिहास हा आयोगाने या ठिकाणी डिकोड केलेला आहे। 1818च का, तर लक्षात घ्या 1818 ला मराठा साम्राज्य जे आहे हे मराठा साम्राज्याचा पाडाव झाला आणि इंग्रजांच्या हातात खऱ्या अर्थानं भारताची सत्ता जी आहे ही 1818 पासून या ठिकाणी त्यांच्या ताब्यामध्ये या ठिकाणी गेली। 1818 पासून ते 1857 पर्यंतचा हा जो कालखंड आहे, हा कालखंड याला भारतीय इतिहासामध्ये प्रबोधनाचा कालखंड या ठिकाणी संबोधलं जातं। हे प्रबोधन म्हणजे काय, तर लक्षात घ्या या प्रबोधन कालखंडामध्ये एक महत्त्वपूर्ण शब्दाचा उपयोग हा वारंवार या ठिकाणी करण्यात आलेला होता। तो कोणता, तर बुद्धिप्रामाण्यवाद। पहा, बुद्धिप्रामाण्यवाद काय आहे हे आधी पहिल्यांदा आपल्याला समजून घेणं हे या ठिकाणी गरजेचं आहे। एक आहे शब्द प्रामाण्यवाद आणि दुसरा आहे तो म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद। शब्द प्रामाण्यवाद काय, तर भारताच्या धर्मग्रंथांमध्ये, भारताच्या साहित्यांमध्ये जे कायदे आहेत या कायद्यांनाच प्रमाण मानून जी सामाजिक व्यवस्था भारतामध्ये सुरू झाली ती शब्द प्रामाण्यवादावर आधारित होती। युरोपमध्ये जे प्रबोधन
निर्माण झालं, रेनिसान्स आलं, प्रबोधन आलं आणि त्याचा प्रभाव भारताच्या समाज जीवनावर पडला आणि त्यामुळे देखील भारतामध्ये 1818 पासून प्रबोधनाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि या कालखंडामध्ये वेदांमध्ये, मनुस्मृतीमध्ये, भारताच्या धार्मिक साहित्य ग्रंथांमध्ये ज्या ज्या काही मुद्द्यांवर जे जे काही लिहिलेलं आहे त्यांना आम्ही आता इथून पुढच्या कालखंडात प्रमाण मानणार नाही असा एक मतप्रवाह भारतामध्ये या ठिकाणी जन्माला आला आणि या मतप्रवाहाच्या विरोधात माझ्या बुद्धीला जे पटेल त्यालाच मी प्रमाण मानेल, शब्द प्रमाण न मानता बुद्धी ब्राह्मण्यवाद मी या ठिकाणी स्वीकारेल अशी जी चळवळ भारतामध्ये सुरू झाली, महाराष्ट्रात विशेषतः सुरू झाली, तिला म्हटलं जातं बुद्धी ब्राह्मण्यवाद किंवा तिला म्हटलं जातं प्रबोधन कालखंडातील चळवळ. आता या प्रबोधन कालखंडामध्ये नेमकं झालं काय तर या कालखंडामध्ये आधुनिक शिक्षण व्यवस्था भारतामध्ये आली, या कालखंडामध्ये विविध वृत्तपत्र जन्माला आले, या कालखंडामध्ये भारताचा भौतिक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून रेल्वे, टपाल, तार, पीडब्ल्यूडी, नवीन उद्योगधंदे हे या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर भारतामध्ये ब्रिटिशांच्या शासन व्यवस्थेमध्ये नवीन जमीन सुधारणा धोरण हे या ठिकाणी आलं. त्याचबरोबर सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ देखील या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर घडल्या. आयोग म्हणतोय या कालखंडावर जी जे काही महत्वपूर्ण घटना घडल्या त्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करायला हवा. पहा मित्रांनो, आधुनिक शिक्षणाची ओळख यामध्ये आम्हाला काय करावं लागतं तर बघा, भारतातील पारंपरिक शिक्षण पद्धती जी होती ती नष्ट होऊन आधुनिक शिक्षण व्यवस्था आली. या आधुनिक शिक्षण व्यवस्थेमध्ये ब्रिटिशांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय हे आधी आम्हाला समजणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून भारतामध्ये आंग्लवादी एज्युकेशन द्यायचं की प्राच्यवादी एज्युकेशन द्यायचं या संदर्भामध्ये झालेला संघर्ष आणि या संघर्षामध्ये भारतातील प्रबोधन कालखंडातील महापुरुषांनी नेमकी काय भूमिका घेतली याचा अभ्यास आम्हाला या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. पहा, या प्रबोधन कालखंडामध्ये प्रामुख्याने ज्ञानाला जास्त महत्त्वाचं स्थान या ठिकाणी दिलेलं होतं आणि म्हणून महाराष्ट्रात, भारतात ज्ञानाच्या संदर्भामध्ये अनेक संघटना, अनेक वृत्तपत्र देखील जन्माला आली. उदाहरणार्थ ज्ञानोदय नावाचं एक वृत्तपत्र या कालखंडामध्ये या ठिकाणी जन्मलं. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ज्ञान प्रसारक सभा नावाची संघटना एक महाराष्ट्रामध्ये सन 1848 ला या ठिकाणी स्थापन या ठिकाणी झालेली होती. या प्रबोधन कालखंडामध्ये मुख्यतः जर आपण पाहिलं तर राजाराम मोहन राय असतील, त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले या ठिकाणी असतील, भाऊदाजी लाड या ठिकाणी असतील, लोकहितवादी हे या ठिकाणी असतील, त्याचबरोबर जहांगीर, त्याचबरोबर इथे जोजाभाई सारखे या ठिकाणी व्यक्ती या ठिकाणी असतील जे मुख्यतः पारसी कम्युनिटीचे होते. त्यांचं या प्रबोधन कालखंडात योगदान काय, त्याचबरोबर जगन्नाथ शंकर शेठ यांचं या ठिकाणी योगदान काय, या सर्व घटकांचा आपल्याला या मुद्द्यामध्ये अभ्यास या ठिकाणी करावा लागेल. जसं की आपण पाहतो की भारतात 1853 ला पहिली रेल्वे या ठिकाणी मुंबई ठाणे या भागामध्ये धावली. मुख्यतः रेल्वे, तार, टपाल, पीडब्ल्यूडी यांसारखे जे डिपार्टमेंट आहेत हे लॉर्ड डलहौसीच्या कालखंडामध्ये भारतामध्ये आले आणि त्याचमुळं लॉर्ड डलहौसीला आधुनिक भारताचा पितामह म्हणून देखील या ठिकाणी संबोधलं जातं. हे आपल्याला या सिलेबसमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. उद्योगधंद्यांच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर 1854 ला कावळजी दावर यांनी पहिली गिरणी या ठिकाणी सुरू केली. त्याचबरोबर ज्यूट च्या संदर्भामध्ये काही उद्योगधंदे या ठिकाणी जन्माला आले. तर या छोट्या छोट्या उद्योगधंदे काय होते त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. जमीन सुधारणा धोरण जर आपण पाहिलं तर जमीन सुधारणा धोरणांमध्ये आम्हाला कायमधारा महसूल प्रणाली, रयतवारी महसूल प्रणाली, इकडं पंजाब हरियाणामध्ये आम्हाला महलवारी महसूल व्यवस्था आणि त्याचबरोबर रयतवारी आणि महलवारी यांचं कॉम्बिनेशन करून माउंट स्टोड एल्फिस्टननी महाराष्ट्रात लागू केलेली मौजेवारी महसूल व्यवस्था हे आम्हाला या अभ्यासक्रमामध्ये पाहणं गरजेचं आहे. याच अभ्यासक्रमामध्ये, याच पॉइंटमध्ये आम्हाला
या जमीन सुधारणा धोरणांचा भारताच्या सामाजिक जीवनावर काय परिणाम पडला, आयोगाने दिले समाजावरील परिणाम काय पडला, हे देखील पाहणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ जर आम्ही पाहिलं तर या जमीन सुधारणा धोरणांमुळे काय झालं तर भारतात जो मध्यस्थी वर्ग होता, ज्याला सावकार किंवा आपण महाजन म्हणतो, उत्तर भारतात तालुकदार जो आपण म्हणतो, तर त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्यांच्याद्वारे ब्रिटिशांनी आपलं महसूल भारतीय शेतकऱ्यांकडनं वसूल करण्याचं धोरण या ठिकाणी अवलंबलं. याचा परिणाम असा झाला, शेतकरी आणि जमीनदार किंवा हा मध्यस्थी वर्ग यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष झाला. हे आम्हाला या टॉपिक मध्ये या ठिकाणी कव्हर करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर इथे आणखीन एक मुद्दा आहे, तो म्हणजे सामाजिक धार्मिक सुधारणांचा समाजावर काय परिणाम झाला. पहा मित्रांनो, या प्रबोधन कालखंडामध्ये पाश्चिमात्य विचारधारेचा प्रभाव भारतातील सुधारकांवर पडलेला होता आणि त्यामुळं भारतात असलेल्या अनिष्ट चालीरीती परंपरा ज्या होत्या त्यांच्यावर भारतातील उच्च शिक्षित लोक हे मोठ्या प्रमाणात टीका करत होते. सामाजिक आणि धार्मिक सुधारणा या ठिकाणी व्हाव्यात यासाठी ते प्रयत्नशील होते आणि याचमुळं भारतामध्ये एक मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक संघर्ष देखील या कालखंडामध्ये या ठिकाणी झालेला होता. एक वर्ग होता जो समाज सुधारण्याच्या बाजूने होता, धार्मिक सुधारण्याच्या बाजूने होता, तर एक याला विरोध करणारा होता आणि यांच्या संघर्षामध्ये नेमकं काय काय भूमिका घेऊन सांस्कृतिक चळवळ कशा पद्धतीने पुढे गेली याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मग समाजावरील परिणाम, मग ते चांगले असेल किंवा वाईट असेल, या सर्वांचा अभ्यास आपल्याला या 1.1 या सिलेबस मध्ये या ठिकाणी करणं आवश्यक आहे. पहा, आपण आता दुसऱ्या मुद्द्याकडे या ठिकाणी वळूया. 1.2 मध्ये आयोगाने म्हणालेलं आहे ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना. पहा, ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना यामध्ये आयोग काय देतोय, यामध्ये प्रमुख भारतीय सत्तांच्या विरुद्ध असणारे युद्ध हा एक टॉपिक आहे, तैनाती फौजेचं धोरण हा एक टॉपिक आहे, खालसा धोरण हा तिसरा टॉपिक आहे, 1857 पर्यंत ब्रिटिश राज्याची रचना, असा आयोगाने 1.2 मध्ये मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो, ब्रिटिशांची भारतामध्ये जी सत्ता स्थापन झाली ही खऱ्या अर्थानं 1757च्या प्लासी युद्धानंतर. या कालखंडामध्ये किंवा हा जो सिलेबस आहे, आयोग आम्हाला कोणत्या घटकावर अभ्यास करायला सांगतोय तर सन 1757च्या प्लासी युद्धापासून 1857च्या उठावापर्यंत, म्हणजे या 100 वर्षाचा अभ्यास हे विद्यार्थ्यांनी केला पाहिजे अशी आयोगाची या ठिकाणी भूमिका आहे. मग या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये काय झालं तर ब्रिटिश सत्तेची स्थापना करत असताना इंग्रजांनी भारतातील देशी संस्थानिक आणि भारतातील देशी राजे यांच्या विरोधात काय भूमिका घेतली यांचा अभ्यास आम्हाला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मित्रांनो, 1707 ला औरंगजेब राजाचं निधन झालं आणि त्यानंतर भारतामध्ये प्रादेशिक सत्तांचा उगम झाला. या प्रादेशिक सत्ता त्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक महत्वपूर्ण सत्ता होती ती दक्षिण भारतामध्ये मराठा, अति दक्षिणेकडे म्हैसूर एक होतं, त्याचबरोबर इकडे जर आम्ही पाहिलं वायव्य पंजाब लाहोर या प्रांतामध्ये तर शिखांचं एक या ठिकाणी होतं, बंगाल प्रांतामध्ये या ठिकाणी नवाबांची सत्ता या ठिकाणी होती, कर्नाटक आणि हैदराबाद मध्ये देखील महत्वपूर्ण सत्ता, शक्तिशाली महत्वपूर्ण सत्ताधीश सत्तेवर या ठिकाणी आलेले होते. आयोग सांगतोय की या सत्ताधीशांना इंग्रजांनी कशा प्रकारचा यांचा पराभव केला हे याचा अभ्यास या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. पहा, यामध्ये आम्हाला काय करावं लागेल, यामध्ये पहिलं तर आम्हाला इंग्रज बंगाल युद्ध पाहावं लागेल, ज्याला आपण प्लासी युद्ध, बक्सर युद्ध म्हणतो. 1757चं प्लासी युद्ध, 1764चं बक्सर युद्ध आणि त्यानंतर 1765 झालेला अलाहाबादचा तह, हे आम्हाला पॉइंट करावे लागतील. त्याचबरोबर इंग्रज म्हैसूर युद्ध जे आहे ते आम्हाला करावे लागतील. एकूण 4 इंग्रज म्हैसूर युद्ध झाली, ते आम्हाला करावं लागेल. 1799 ला टिपू सुलतानचा पराभव या ठिकाणी केला, त्याची हत्या या ठिकाणी ब्रिटिशांनी युद्धामध्ये या ठिकाणी केली. त्यानंतर आम्हाला इंग्रज मराठा युद्ध जे 3 युद्ध झाले, 1818 ला
इंग्रजांनी मराठा राज्य नेस्तनाबूत केलं, ते करावं लागणार आहे. त्याचबरोबर जर इकडे आम्ही पाहिलं तर इंग्रज फ्रेंच युद्ध एक आहे, जे प्लासीच्याही आधी या ठिकाणी सुरू झालेलं होतं. 1748-49 ला ते युद्ध या ठिकाणी सुरू झालेलं होतं. इंग्रज फ्रेंच हे 3 युद्ध या ठिकाणी होते. याच्यामध्ये मुख्यतः आपण जर पाहिलं तर एकीकडे इंग्रजांचा सरन्यायाधीश आहे रॉबर्ट क्लाइव्ह, तर दुसरीकडे फ्रेंचांचा आहे तो म्हणजे डुप्ले. या दोघांमध्ये सत्ता संघर्ष हे भारतामध्ये सुरू झालेलं होतं, कर्नाटकच्या भूमीमध्ये. याचा अभ्यास आम्हाला करावा लागेल. आणि सर्वात शेवटी इंग्रज आणि शीख युद्ध, जसं की आपल्याला माहित आहे 1799 ला पंजाब लाहोर या प्रांतामध्ये राजा रणजित सिंगनी शिखांचं सरकार किंवा शिखांची सत्ता या ठिकाणी स्थापन केली होती. या राजा रणजित सिंगचं निधन 1839 ला झालं. त्यानंतर 1839 ला निधन झाल्यानंतर अगदी 10च वर्षामध्ये म्हणजे 1849 ला इंग्रजांनी शीख सत्ता या ठिकाणी नेस्तनाबूत केली. इंग्रज शीख हे 2 युद्ध आम्हाला या कालखंडामध्ये पाहणं गरजेचं आहे. याच कालखंडामध्ये किंवा याच सिलेबसमध्ये आम्हाला तैनाती फौजेचं धोरण हे देखील या ठिकाणी पाहावं लागणार आहे. तैनाती फौज पाहिली, लहानपणापासून आपण पाहत आलेलो आहोत. तैनाती फौज पहा, अत्यंत सोपा टॉपिक आहे. तैनाती फौजेचा जनक कोण तर डुप्ले, आणि तैनाती फौजेचं धोरण यशस्वीपणे लागू कोणी केलं तर लॉर्ड वेलेस्लीने. 1798 पासून हे तैनाती फौजेचं धोरण, ज्याला हिंदीमध्ये सहाय्यक संधी असंही म्हटलं जातं, हे धोरण या ठिकाणी आणलं. या माध्यमातून इंग्रजांनी भारतातील प्रमुख सत्ता आणि संस्थानिकांना आपल्या अधिपत्याखाली आणलं. याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्याचबरोबर खालसा धोरण एक अत्यंत महत्वपूर्ण धोरण आपल्याला पाहावं लागेल, जे खालसा धोरणाचा जनक लॉर्ड डलहौसीला मानलं जातं. 1848 पासून ते 1856 पर्यंतचं हे धोरण आम्हाला पाहावं लागेल. खालसा धोरण, ज्यामध्ये भारतीय संस्थानिक राजांना दत्तक पुत्र घेण्यास परवानगी नाकारून त्यांची संस्थानं खालसा करण्यात आलेली होती, हे आम्हाला पाहावं लागेल. मित्रांनो, खालसाकरण काय आणि विलिनीकरण काय ह्याचातील फरक एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना समजत नाही. तर हा देखील फरक आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. संस्थान विलिनीकरण म्हणजे काय आणि संस्थान खालसाकरण काय हे आम्हाला या ठिकाणी पाहावं लागणार आहे. आणि त्यानंतरचा एक टॉपिक आयोगाने दिलेला आहे 1857 पर्यंतची ब्रिटिश राज्याची रचना. आता पहा, 1857 पर्यंतची ब्रिटिश राज्याची रचना हा जो टॉपिक आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, या टॉपिक मध्ये आम्हाला काय करायचं तर ब्रिटिश राज्याची रचना म्हणजे काय तर इंग्रज भारतामध्ये आलेत. त्यांनी भारतामध्ये न्यायिक सुधारणा धोरण आखलं, जमीन सुधारणा धोरण आखलं, नोकरशाही सुधारणा धोरण आखलं, संस्थानिकांच्या संदर्भामध्ये धोरण या ठिकाणी आखलं, शिक्षणाविषयक धोरण या ठिकाणी आखलं, आणि भारतीय संवैधानिक कायद्यांची निर्मिती ही त्यांनी भारतामध्ये या ठिकाणी केली. आता या टॉपिक मध्ये आम्हाला जसं की भारतीय संवैधानिक कायदे जर आम्ही पाहिले तर हे कायदे 1773 पासून ते 1853 पर्यंतचे कायदे हे आम्हाला या टॉपिक मध्ये पाहणं अपेक्षित आहे. किंवा 1858 पर्यंत राणीचा जाहीरनामा पर्यंत जरी आम्ही पाहिलं तरी हे टॉपिक आपल्याला यामध्ये कव्हर करणं गरजेचं आहे. आयोग दरवर्षी संयुक्त पूर्व असू द्या, राज्यसेवा पूर्व किंवा मुख्य असू द्या, किंवा राज्यसेवेचा पॉलिटीचा जो पेपर आहे त्यामध्ये असू द्या, 1773 पासून ते 1853 किंवा 58 पर्यंतचे कायदे यांच्यावर प्रश्न असतो म्हणजे असतोच. तर हे देखील आम्हाला या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. न्यायिक सुधारणा धोरण करणं अपेक्षित आहे. शिक्षण धोरण या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. ब्रिटिशांनी लष्करासंदर्भात काय भूमिका घेतली हे धोरण देखील आम्हाला या टॉपिक मध्ये कव्हर करणं आवश्यक आहे. आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे या ठिकाणी येऊया. 1.3 यामध्ये आयोगाने काय दिले? आयोगाने दिलेला आहे सामाजिक व सांस्कृतिक बदल. पहा, मेन टायटल आहे सामाजिक व सांस्कृतिक बदल. यातील सब टॉपिक आपण पाहूया. सब टॉपिक आहे ख्रिश्चन मिशन
बरोबरचे संबंध. आता ख्रिश्चन मिशनचे संबंध काय तर पहा, हे लक्षात ठेवलं पाहिजे. 1813चा जो चार्टर ऍक्ट होता, या 1813च्या चार्टर ऍक्टद्वारे भारतामध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांना परवानगी देण्यात आली ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी. आणि या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी भारतामध्ये ख्रिस्ती धर्म हा कसा नीतिवान धर्म आहे, नैतिकतेचे धडे देणारा धर्म आहे, या संदर्भामध्ये भारतामध्ये कामाला सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणावर भारतीयांचे धर्मांतर या ठिकाणी घडवून आणले. त्याचबरोबर या ख्रिस्ती मिशनऱ्यांचा भारतातील निम्न वर्णातील जो समूह घटक होता त्यांच्यावर विशेष पगडा किंवा त्यांच्यावर विशेष प्रभाव हा या ठिकाणी होता. जसं की आपल्याला माहित आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे शिक्षण झालं हे ख्रिस्ती मिशनरी शाळेमध्ये झालं. इकडे जर आपण पाहिलं तर बिरसा मुंडा याचं जे शिक्षण ख्रिस्ती मिशनरी शाळेमध्ये या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यामुळं या ख्रिस्ती मिशनऱ्यांसंबंध बरोबरचे काय संबंध होते हे पाहणं गरजेचं. आंग्ल प्राच्य विवादामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस एक मिशन आम्हाला पाहायला मिळतं, सेरामपूर मिशन, ज्याला श्रीरंगपूर मिशन असंही म्हटलं जातं, जे बंगाल प्रांतामध्ये प्रामुख्याने होतं. डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली सर विल्यम केरे आणि ब्रिटनमध्ये असणारे चार्ल्स ग्रांट हे याचे प्रणेते या ठिकाणी होते. यांनी भारताच्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये ख्रिस्ती मिशनरी एज्युकेशन द्यावं अशा प्रकारची शिफारस केलेली होती. त्यामुळं हा एक मुद्दा आम्हाला या ठिकाणी प्रकर्षाने पाहणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय, ख्रिस्ती मिशन बरोबरचे भारतीयांचे काय संबंध होते ते एक. त्याचबरोबर इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाचे आगमन. इंग्रजी शिक्षण आपण घेतलं, आंग्ल प्राच्य विवाद काय होता याच्या संदर्भात कोणी कोणी काय भूमिका घेतली हे पाहणं गरजेचं आहे. मुद्रणालय जे आहे, छापखाने जे आहे जन्माला आले, त्याच्यावर आपल्याला या ठिकाणी काम करावं लागणार आहे. त्यानंतरचा एक अत्यंत महत्वपूर्ण टॉपिक ज्याच्यावर दरवर्षी कोणत्या ना कोणत्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारले जातात, अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय. अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय दिल्ली आयोगाने स्पष्टपणे 1828 ते 1857. आता पहा 1828च का हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण 1828 ला काय झालं तर पहा, इथे आपण पाहतो 1828 साली सतीप्रथा जी होती तर या सतीप्रथेच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात इनिशिएटिव्ह घेतली गेली. 1828 ला ब्राह्मो समाजाची निर्मिती झाली. राजाराम मोहन राय यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सामाजिक सुधारणेला सुरुवात करण्यात आली आणि 1829च्या दरम्यान सतीप्रथा प्रतिबंधक कायदा हा या ठिकाणी बनण्यात आला. त्याचबरोबर आणखीन काय झालं तर इथे आपल्याला जर पाहिलं तर इथे एक टॉपिक या ठिकाणी येतो की नरबळी जे होते भारतामध्ये, देवतांसमोर जे नरबळी दिले जायचे त्यांच्यावर कशा प्रकारचे उपाय या ठिकाणी केलेत. इथं ठग या ठिकाणी आहेत, ठगांचा बंदोबस्त कशा प्रकारे या ठिकाणी लावला. इकडे जर आपण पाहिलं बंगालच्या खाडीमध्ये मुलीचा जन्म जर झाला तर ते लहान अभ्रक जे आहेत या अभ्रकांना बंगालच्या खाडीमध्ये फेकून दिलं जायचं. तर या संदर्भामध्ये कोणत्या व्हाईसरॉय किंवा गव्हर्नर जनरलनी या ठिकाणी मोठी इनिशिएटिव्ह या ठिकाणी घेतली हे पाहणं गरजेचं आहे. तसंच ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या माध्यमातून आपण पाहतो विधवा पुनर्विवाह कायदा या ठिकाणी बनला गेला. तर असे संपूर्ण सामाजिक सुधारणांचे उपाय 1828 ते 1857 पर्यंत काय काय केले या घटकांचा यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक धार्मिक सुधारणांच्या चळवळी. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी म्हणजे आयोगाला काय म्हणायचंय, 19व्या शतकातील धार्मिक सुधारणा चळवळ थेट दिलेला आहे. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, त्याचबरोबर आर्य समाज, शीख तसेच मुस्लिम धर्मियांतील सुधारणा चळवळ. नंतर दिलं डिप्रेस क्लास मिशन, ब्राह्मणेतर चळवळ आणि जस्टिस पार्टी. या सर्व 19व्या आणि 20व्या शतकातील समाज सुधारणा चळवळीवर डिटेल काम करणं गरजेचं आहे. पहा, ब्राह्मो समाज जो आहे या ब्राह्मो समाजाचं नेतृत्व सुरुवातीला होतं राजाराम मोहन राय यांच्याकडे. त्यानंतर ते नेतृत्व 1840 ला गेलं देवेंद्रनाथ टागोरांकडे.
त्यानंतर केशवचंद्र सेन याच्यामध्ये या ठिकाणी आले. देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यात संघर्ष झाला आणि यातून ब्राह्मो समाजामध्ये फूट पडली. एक होतं भारतीय ब्राह्मो समाज, एक जन्माला आलं आदि ब्राह्मो समाज. केशवचंद्र सेन यांच्या या ग्रुपमधनं आणखीन एक फूट पडली साधारण ब्राह्मो समाज. ती 1878 या ठिकाणी जन्माला आली. तर ब्राह्मो समाज सुधारणा चळवळ हे पाहणं आम्हाला या ठिकाणी गरजेचं आहे. जसं ब्राह्मो समाज गरजेचा आहे तसं प्रार्थना समाज देखील इम्पॉर्टंट. प्रार्थना समाजाच्या आधी काय, आता बघा, ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज या दोन मुद्द्यांमध्ये बिटवीन टू लाईन जर आपण पाहिलं किंवा बिटवीन द लाईन जर आपण पाहिलं तर काय, तर इथं एक आहे तत्वबोधिनी सभा, मानव धर्म सभा, परमहंस मंडळी, हे देखील यांच्यावर देखील आम्हाला अभ्यास करणं या ठिकाणी गरजेचं आहे. परमहंस मंडळी भारतातील नव्हे तर महाराष्ट्रातील ही पहिली समाज सुधारणा चळवळ. या परमहंस मंडळीनं गुप्तपणे समाज सुधारणा चळवळीला महाराष्ट्रात सुरुवात केली. परमहंस मंडळी मधनं जर आम्ही पाहिलं तर इथे यमुना पर्यटकचे जे लेखक आहे बाबा पदमजी हे फुटले आणि ते पुढे जाऊन या ठिकाणी या परमहंस मंडळीमधनं फुटून त्यांनी वेगळी या ठिकाणी स्वतंत्र चळवळ या ठिकाणी उभी केली. नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे आपण पाहिलं 1867च्या दरम्यान प्रार्थना समाज या ठिकाणी जन्माला आली. जी प्रार्थना समाज ही प्रामुख्याने आत्माराम पांडुरंग तरखडकर, रानडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी होती. पहा, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, मूलभूत फरक काय हे कळणं गरजेचं आहे. पहा, प्रार्थना समाज काय भूमिका घेतीये तर संत साहित्याची चळवळ जी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आहे त्या संत साहित्याच्या चळवळीला किंवा संतांची भक्ती चळवळ जी आहे तिला प्रमाण मानून भारतात समाज सुधारणा करणं हा एक मुख्य उद्देश हा प्रार्थना समाजाचा मुख्यतः या ठिकाणी मांडला जातो. प्रार्थना समाजाच्या नंतर आहे एक अत्यंत महत्वपूर्ण सत्यशोधक जी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या माध्यमातून 1873 हिची स्थापना या ठिकाणी झाली. सत्यशोधक समाज ही ब्राह्मो चळवळीपेक्षा वेगळी होती, प्रार्थना समाजापेक्षा वेगळी होती आणि आर्य समाजापेक्षाही वेगळी होती. सत्यशोधक समाज जर आम्ही पाहिलं शूद्र अतिशूद्रांची चळवळ म्हणून या सत्यशोधक चळवळीकडे या ठिकाणी पाहिलं जातं. इथे जर आम्ही पाहिलं यांच्यातील मूलभूत फरक काय, बा विद्यार्थी मित्र काय करतात, एक समाज सुधारकांचं पुस्तक घेऊन येतात, समाज सुधारणा चळवळीचं पुस्तक घ्यायचं, तोंडपाठ करायचं आणि पुढे निघून जायचं. मित्रांनो, असं नाही. आम्हाला या चळवळी विचारधारेच्या आधारावर समजणं गरजेचं. काय नेमकं ब्राह्मो आणि प्रार्थना समाजामध्ये मतभेद आहेत, ब्राह्मो समाज आणि आर्य समाजातले मतभेद काय, आणि या सगळ्यांना बाजूला ठेवून सत्यशोधक कशी पुढे आली हे या ठिकाणी पाहणं आवश्यक या ठिकाणी आहे. तर हे या सगळ्यांचा वैचारिक पातळीवर आम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. पहा, त्यानंतर आपण पाहतो आर्य समाज. आर्य समाज जसं की आपल्याला माहिती स्वामी दयानंद सरस्वतीच्या माध्यमातून 1875 ही चळवळ उभी राहिली. प्रखर हिंदुत्ववाद या चळवळीने या ठिकाणी उभा केला. आर्य समाजाच्या आधी जर आम्ही पाहिलं तर रामकृष्ण परमहंस या ठिकाणी एक महत्वपूर्ण आहेत. रामकृष्ण परमहंस यांची भूमिका महत्वपूर्ण आहे. रामकृष्ण परमहंस हे पहिले व्यक्ती ज्यांनी सांगितलं भारत हा भारतीयांचा आहे आणि ब्रिटिश हे विदेशी आहेत. भारताच्या समाज सुधारणा व धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये हस्तक्षेप करण्याचा इंग्रजांना कोणताही अधिकार नाही, अशा प्रकारची भूमिका घेणारे रामकृष्ण परमहंस. त्यांचे शिष्य विवेकानंद ज्यांनी पुढे जाऊन रामकृष्ण मिशनची स्थापना केली हे आपण सर्वांना माहित आहे. आर्य समाजाचे एक वैशिष्ट्य काय तर यांनी गोरक्षा कार्यक्रम आणि आत्मशुद्धी कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणावर राबवला आणि हिंदुत्व जे आहे या हिंदुत्व या शब्दाला किंवा या संकल्पनेला व्यापक या ठिकाणी करण्याचं कार्य यांनी या ठिकाणी आर्य समाजाच्या माध्यमातून केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जसं की आपल्याला माहित आहे भगिनी निवेदिता यांनी या आर्य समाजाला अग्रेसिव्ह हिंदुझमची संघटन म्हणून या ठिकाणी संबोधलेलं आहे. शीख सुधारणा चळवळ, शिखांमध्ये काय काय पाहायला पाहिजे. शिखांमध्ये एक आहे निरंकारी आंदोलन, दुसरं आहे ते म्हणजे नामधारी किंवा ज्याला कुका चळवळ म्हटलं जातो,
तिसरं आहे ते म्हणजे सिंह सभा, शिखांमधल्या उच्च शिक्षित लोकांनी सुरू केलेली चळवळ होती सिंह सभा. आणि त्याचबरोबर एक आहे ते म्हणजे अकाली आंदोलन. शिखांचे जे गुरुद्वारा आहेत त्या भ्रष्ट महंतांच्या ताब्यातून काढण्यासाठी 1920च्या दरम्यान जी चळवळ सुरू झाली ती अकाली चळवळ. आणि या अकाली चळवळीच्या माध्यमातूनच एक नवीन राजकीय पक्षाची स्थापना 1924-25च्या दरम्यान होती, शिरोमणी अकाली दल. तर हे देखील आम्हाला पाहणं गरजेचं आहे. पहा आता मुस्लिम धर्मातील समाज सुधारणा चळवळ पहा, हिंदू धर्मातील समाज सुधारणा चळवळ, दलित शूद्र अतिशूद्रांची सामाजिक सुधारणा चळवळ, त्याचबरोबर शिखांमधील सामाजिक सुधारणा चळवळ, आणि त्याचबरोबर पारशांमध्ये जर आम्ही पाहिलं तर रहनुमा मदजाय सभा ही एक इम्पॉर्टंट आहे दादाबाई नौरोजींची. त्याचबरोबर एक सर्वात महत्वाचे मुस्लिम समाज सुधारणा चळवळ. काय करावं लागणार? वहाबी आंदोलन, त्याचबरोबर तुम्हाला देवबंद आंदोलन एक आहे, त्याचबरोबर फिरदोसी आंदोलन हे एक देखील आम्हाला करावं लागेल. आणि अलीगढ स्कूलची जी चळवळ आहे ही धार्मिक सुधारणा नाही, पण याचाही अभ्यास आम्हाला या सुधारणा चळवळीमध्ये या ठिकाणी करणं अपेक्षित या ठिकाणी आहे. पहा यानंतर डिप्रेस क्लास मिशन 1960ला विरा शिंदेच्या माध्यमातून स्थापन झालेलं डिप्रेस क्लास मिशन हे आम्हाला करणं गरजेचं आहे. प्रार्थना समाजाच्या चळवळीतून फुटले विरा शिंदे, फुटून बाहेर पडले आणि त्यांनी डिप्रेस क्लास मिशन या नव्या संघटनेची स्थापना केली. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा त्यांचा एक महत्वपूर्ण ग्रंथ विठ्ठल रामजी शिंदे यांचा या ठिकाणी मुख्यतः पाहिला जातो. पहा आता डिप्रेस क्लास मिशनच्या आधी एक संघटन होतं, आयोगाने याच्यामध्ये नमूद केलं नाही पण हे माहिती असणं गरजेचं आहे. 1905 साली भारत सेवक समाज मुख्यतः 1905 साली नामदार गोखले यांनी स्थापन केलेलं हे अत्यंत महत्वपूर्ण संघटन आहे. एकीकडे बंगालची फाळणी आहे, त्या संदर्भामध्ये स्वदेशी चळवळीला सुरुवात झालेली आहे. तिकडं जर इंटरनॅशनल फोरम मध्ये आम्ही पाहिलं तर लहानशा जपानने रशियाचा पराभव केला आणि लहानशा जपानने रशियाचा पराभव केला आणि त्यानंतर त्याचा आदर्श घेऊन भारतात स्थापन झालेले संघटन म्हणजे भारत समाज सेवक नामदार गोखले यांची अत्यंत महत्वपूर्ण संघटन हे आम्हाला पाहणं या ठिकाणी अपेक्षित आहे. पहा आता डिप्रेस क्लास मिशन नंतर एक आहे मुद्दा तो म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ आणि जस्टिस पार्टी. मित्रांनो काय आहे ब्राह्मणेतर? मुलांना समजत नाही ब्राह्मणेतर चळवळ म्हणजे काय आणि जस्टिस पार्टी नाव खूपच कमी वेळा ऐकलेलं असतं. पहा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी ज्यावेळेस सत्यशोधक समाजाची चळवळ सुरू केली ही चळवळ शूद्र अतिशूद्रांची चळवळ होती, ज्याच्यामध्ये शूद्र अतिशूद्र आजच्या कॉन्सेप्ट मध्ये जर बोलायचं झालं तर ओबीसी आणि शेड्यूल कास्ट लोकांचं संघटन होतं, ते म्हणजे सत्यशोधक समाज. महात्मा ज्योतिराव फुल्यांचं निधन झालं 1890ला. त्यानंतर सत्यशोधक चळवळीची धुरा फॉरवर्ड ओबीसीच्या ताब्यात गेली. फॉरवर्ड ओबीसीच्या ताब्यात गेल्यामुळं जो अतिशूद्र समाज होता हा असुरक्षित याला स्वतःला असुरक्षित वाटू लागलं आणि म्हणून या समाजाने 1890 पासून सत्यशोधक चळवळीपासून फारकत घेतली, जो पुढे दलित चळवळच्या माध्यमातून संघटित झाला. मग यामध्ये आम्हाला आंबेडकरांच्या आधी स्थापन झालेले आंबेडकरांच्या आधी असणारे सुधारक पाहावे लागेल. गोपाळबाबा वलंकर, किसन फागू बनसोडे, त्याचबरोबर इकडं शिवराम जानबा कांबळे, कालीचरण नंदागौरी यांसारखी मंडळी आम्हाला या ठिकाणी पाहावी लागणार आहेत दलित चळवळीच्या अनुषंगाने. 1890 नंतर खऱ्या अर्थानं फॉरवर्ड ओबीसीच्या ताब्यात ज्यावेळेस ही चळवळ या ठिकाणी गेली सत्यशोधक चळवळ, त्या चळवळीचं रूपांतर ब्राह्मणेतर चळवळीमध्ये झालं. ही ब्राह्मणेतर चळवळ नेमकी होती काय? तर ब्राह्मणेतर चळवळीमध्ये आम्हाला पाहावं लागतं की या चळवळीच्या अनुषंगाने आम्ही पाहतो मुख्यतः जे जवळकरांची नावं आहेत, मोठ्या प्रमाणात नावं आहेत, पण त्याच्याही आधी जर आम्ही पाहिलं विश्रामरामजी घुले एक महत्वपूर्ण व्यक्ती आहेत. विश्रामरामजी घुले यांच्याकडे पण हे नेतृत्व काही कालावधीसाठी आलेलं होतं. तर ही मंडळी जी आहेत ही मोठ्या प्रमाणावर काम करू लागली. प्रशासनात ब्राह्मणांचा जो टक्का आहे त्याच सोबत ब्राह्मणेतरांचाही टक्का या ठिकाणी असावा यासाठी
ब्राह्मणेतर चळवळीने मोठ्या प्रमाणावर कार्य केलेलं आहे. तर ती ब्राह्मणेतर चळवळ जी मोठ्या प्रमाणावर जे जवळकरांच्या माध्यमातून उच्च शिखरापर्यंत पोहोचली, ज्या ब्राह्मणेतर चळवळीनं लोकमान्य टिळकांवर देखील टीका केली, त्याचबरोबर त्यांनी देशाचे दुश्मन नावाचा ग्रंथ देखील लिहिला. मर्द हो नाके कापून घ्या या प्रकारच्या ग्रंथांची निर्मिती केली. पुण्यामधल्या मंडईमध्ये महात्मा फुल्यांचा पुतळा लावायचा की लोकमान्य टिळकांचा, या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर वादंग 1920च्या दशकामध्ये निर्माण झालेलं होतं. पुढे ही ब्राह्मणेतर चळवळ जी आहे, ही ब्राह्मणेतर चळवळ पुढे जाऊन 1930ला गांधीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सहभागी झाली आणि काँग्रेसमध्ये या चळवळीने स्वतःला विलीन करून घेतलं. अशी ब्राह्मणेतर चळवळीचा इतिहास आम्हाला पाहणं गरजेचं आहे. जस्टिस पार्टी काय, तर जशी ब्राह्मणेतर चळवळ महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे, तशीच दक्षिण भारतामध्ये मुख्यतः तामिळनाडू, आंध्र या प्रांतामध्ये जस्टिस पार्टी आंदोलन 1916ला निर्माण झालं. C.N. मुदलियार हे प्रमुख होते. C.N. मुदलियार, T.M. नायर हे देखील या ठिकाणी होते. यांनी हे जस्टिस पार्टी आंदोलन सुरू केलं. हे आंदोलन मुख्यतः प्रशासनामध्ये ब्राह्मणांसोबतच ब्राह्मणेतरांना, गैर ब्राह्मणांना देखील रिझर्वेशन असलं पाहिजे, त्यांना राजकीय आरक्षण असलं पाहिजे अशी भूमिका घेणारी होती. पुढे जाऊन सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट 1925 साली पेरियार रामास्वामी नायकरांनी उभी केली आणि मग पेरियार 1938 साली या जस्टिस पार्टीचे अध्यक्ष बनले आणि या पेरियार रामास्वामी नायकरांनी 1944ला जस्टिस पार्टीचं नाव बदलून द्रविड कळगम केलं आणि द्रविड कळगम मध्ये फूट पडून पुढे जाऊन डीएमके मध्ये फूट पडून AIDMK अशा प्रकारचा हा दक्षिण भारतातील ब्राह्मणेतर चळवळीचा किंवा जस्टिस पार्टी आंदोलनाचा हा इतिहास या ठिकाणी राहिलेला आहे. तर हे सगळं आम्हाला डिटेल या मुद्द्यामध्ये पाहणं गरजेचं आहे. पहा, 1.4 जो आहे तो काय आहे, सामाजिक व आर्थिक जागृती. मुख्य हेडिंग आहे सामाजिक व आर्थिक जागृती. यामध्ये काय आहे, आयोगाने दिलेले आहे भारतीय राष्ट्रवाद 1857चा उठाव आणि त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस 1885 ते 1947. आता यामध्ये काय, भारतीय राष्ट्रवाद. भारतीय राष्ट्रवादाचा मूळ उगमच 1857च्या उठावापासून झाला असं आपण मानतो. सावरकरांनी तर मांडलं 1857चा उठाव हे पहिलं भारतीय स्वातंत्र्य समर किंवा पहिला राष्ट्रीय उठाव म्हणून संबोधलेला आहे. हा उठाव होता नव्हता हा आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मात्र एवढं नक्की की भारतात जो राष्ट्रवादाला सुरुवात झाली, त्या राष्ट्रवादाने 1857च्या उठावाला केंद्रस्थानी या ठिकाणी ठेवलेला आहे. पहा, आता या 57चा उठाव हा एक राष्ट्रवादाचा पैलू होता. त्याच्यानंतर 1885 काँग्रेसची स्थापना हा देखील राष्ट्रवादाचा एक पैलू मानला जातो. त्यामुळं 1885 पासून ते 1947 पर्यंतची काँग्रेसची संपूर्ण अधिवेशनं हे आम्हाला करणं गरजेचं आहे. मुलं, काही विद्यार्थी मित्र केवळ 5 अधिवेशनं करतात. मित्रांनो, असं नाही. केवळ सुरुवातीचे 5 अधिवेशनं करून भागणार नाही. ते तोंडपाठ असणं तर गरजेचंच आहे, परंतु त्यासोबतच जे प्रमुख घटना घडल्या, जसं की आपल्याला माहित आहे की 1905ला बंगालची फाळणी, 1907ला सुरत फूट, 1909ला मोर्लेमेंटो कायदा आला, 1911 बंगालची फाळणी रद्द झाली, राजधानीचं स्थलांतर झालं, 1916 जर आम्ही पाहिलं लखनौ करार झाला, 1919 मॉन्टेग्यू सेल्सफोर्ड कायदा झाला, 1917ला ॲनी बेझंट अध्यक्ष बनल्या, 1920चं अधिवेशन, त्याचबरोबर 1922चं अधिवेशन, 1924 महात्मा गांधींचं अधिवेशन, 25चं अधिवेशन सरोजिनी नायडू, हे सगळे अधिवेशन जे आहेत, जे महत्वपूर्ण घटना असणारे अधिवेशन जे आहेत, यांचे अध्यक्ष आणि या अधिवेशनामध्ये काँग्रेसने कोणता ठराव मांडला हे सगळं डिटेल आम्हाला या ठिकाणी माहित असणं अपेक्षित आहे. पहा, काँग्रेस अधिवेशन झाल्यानंतर आझाद हिंद सेना, आयोगाने तर मध्येच घुसवले आझाद हिंद सेना. म्हणजे काय, आयोगाचं म्हणणं काय, भारतीय राष्ट्रवाद जो आहे हा 3 टप्प्यांमध्ये आहे. एक 57चा उठाव, इंडियन नॅशनल काँग्रेस आणि दुसरं आझाद हिंद सेना. आणि त्यामुळं
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना या घटकांवर आम्हाला काम करणं हे आवश्यक आहे. इथे दिले महत्वपूर्ण व्यक्तींची भूमिका. या राष्ट्रवादात महत्वपूर्ण व्यक्तींची भूमिका म्हणजे हा पर्सनॅलिटी कल्टवर हा या ठिकाणी प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. मग जेवढे महत्वपूर्ण व्यक्ती तसं रवींद्रनाथ टागोर आहे, त्याचबरोबर अडगळीत पडलेले खरा पहा गांधी, नेहरू, टिळक, त्याचबरोबर आंबेडकर. आता हे महत्वपूर्ण हे व्यक्ती आहेत स्वातंत्र्य चळवळीतले, परंतु यावर प्रश्न आता कमी विचारायला लागलेत. प्रश्न कशावर विचारतात? सावरकरांवर प्रश्न विचारतात, गोळवणकर गुरुजी यांच्यावर प्रश्न विचारला जातो, हेगडेवारांवर प्रश्न विचारला जातोय, पंडित मदन मोहन मालवीय यांच्यावर प्रश्न विचारला जातो, रवींद्रनाथ टागोर यांच्यावर प्रश्न या ठिकाणी आहे, त्याचबरोबर बंकिमचंद्र चटर्जी यांच्यावर प्रश्न आहे. म्हणजे अशा घटकांवर जे मुख्यतः अभ्यासक्रमासाठी इम्पॉर्टंट आहे, मात्र पुस्तकांमध्ये यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. या घटकांवर प्रश्न बऱ्याचसा विचारला जातो. पहा मित्रांनो, या महत्वपूर्ण व्यक्तींची भूमिका हा टॉपिक झाल्यानंतर स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीमधील वृत्तपत्र आणि शिक्षण यांची भूमिका. साहजिकच कोणत्या महापुरुषांवर कोणाचा प्रभाव होता, कोणत्या पुस्तकांचा प्रभाव होता, हा एक प्रश्न इथं विचारणं गरजेचं आहे. जसं की महात्मा फुल्यांवर कोणाचा प्रभाव होता, गांधीजींवर कोणाचा प्रभाव होता, हे थोडंसं पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील महत्वपूर्ण वृत्तपत्र त्यांनी काय भूमिका घेतली, जसं की मुघलायक सारखं वृत्तपत्र आहे, त्याचबरोबर क्रांतीचे रणशिंग सारखा एक वृत्तपत्र या ठिकाणी आहे, इंडियन ओपिनियन नावाचं वृत्तपत्र आहे, महात्मा गांधीजींचा राफ्त गुफ्तार या ठिकाणी आहे. तर या सर्वांनी नेमकी काय भूमिका घेतली वृत्तपत्रांनी हे देखील या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. पहा केसरी, मराठा साहजिकच हे आलेच त्याच्यामध्ये. हे सर्व वृत्तपत्रांवर आम्हाला या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. पहा त्यानंतरचा टॉपिक आहे 1.5 भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती व विकास. अत्यंत महत्वपूर्ण टॉपिक, भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती आणि विकास. पहा भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती कधी झाली हे मुलांना कळलं पाहिजे. 1857च्या आधी झालं का? तर बघा यामध्ये दुमत आहे, झालं की नाही झालं यामध्ये दुमत आहे. परंतु भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती 57च्या नंतर झाली खऱ्या अर्थानं. आणि म्हणून 1857 पासून ते 1885 चा जो कालखंड आहे, या कालखंडाला भारतीय राष्ट्रवादाचा कालखंड म्हणून संबोधला जातो. तर या कालखंडातील घटना काय घटना? 1858चा कायदा ब्रिटिशांच्या ताब्यात भारत गेला, राणीची सत्ता आली. त्याचबरोबर 1861चा कायदा, त्याचबरोबर 1864 साली जर मी पाहिलं तर पहिले IAS अधिकारी जन्माला आले. त्यानंतर इथं 1870ला लॉर्ड मेयोचा प्रस्ताव हा एक इम्पॉर्टंट आहे. 1876ला रॉयल टायटल ऍक्ट इम्पॉर्टंट आहे. 1877चा दिल्ली दरबार इम्पॉर्टंट आहे. 1878ला लॉर्ड लिटनच्या कालखंडामध्ये वर्नाकुलम प्रेस ऍक्ट, आर्म्स ऍक्ट यांसारखे कायदे जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. त्याचबरोबर रिपनच्या कालखंडामध्ये फॅक्टरी ऍक्ट, स्थानिक स्वराज्य संस्था अधिनियम, इल्बर्ट बिल, हे सगळं महत्वपूर्ण आपल्याला या ठिकाणी काम करावं लागेल. इथं दिलंच आहे 1857चा उठाव आणि त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस. इथं दिलेलंच आहे बघा. त्याची सामाजिक पार्श्वभूमी सांगितलेली आहे. तर ती सामाजिक पार्श्वभूमी मांडणे गरजेचं. म्हणजे 1857 पासून ते 1885 पर्यंतच्या भारतामध्ये काय घडलं, त्याची सामाजिक पार्श्वभूमी नेमकी काय होती, हे या टॉपिक ची डिमांड आहे. त्यानंतर पाहिलं तर नंतरचा टॉपिक आहे राष्ट्रीय संघटनांची स्थापना. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आधी ज्या पण काही संघटना जन्माला आल्या त्या पाहणं गरजेचं आहे. मुंबई प्रांतात, त्याचबरोबर मद्रास प्रांतात, त्याचबरोबर बंगाल प्रांतात आणि विदेशात, विशेषतः लंडनमध्ये कोणकोणत्या संघटना जन्माला आल्या त्या पाहणं गरजेचं आहे. जसं की बॉम्बे असोसिएशन, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, पुणा सार्वजनिक सभा या मुंबई प्रांतातल्या, मद्रास महाजन सभा, मद्रास नेटिव्ह असोसिएशन,
या 2 मद्रास मधल्या आहेत. बंगालमध्ये इंडियन असोसिएशन एक महत्वपूर्ण संघटन, बंगाल असोसिएशन एक महत्वपूर्ण संघटन, म्हणजे हे तिकडचं बंगाल प्रांतातील पाहणं आवश्यक आहे. विदेशामध्ये दादाभाई नौरोजींची संघटना होती, मेरी कारपेंटरची संघटना होती, तर त्या एक पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे. तर या सगळ्या संघटना आम्हाला पाहाव्या लागणार आहे. पुढं इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना 1885. आता ही स्थापना कोणी केली, काय केली सर्वांना माहिती आहे, परंतु या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेमध्ये एक भूमिका बजावली होती, ज्याला म्हटलं जातं सेफ्टी वॉल थेअरी. ही सेफ्टी वॉल थेअरी याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ही सेफ्टी वॉल थेअरी काय होती हे समजून घेणं गरजेचं आहे. बिपिन चंद्रांचं इंडिया स्ट्रगल इंडिपेंडंट जे आहे, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडंट, हे आम्हाला पाहणं गरजेचं आहे. त्यातला 2 टॉपिक आहेत की सेफ्टी वॉल थेअरी होती की नाही याबाबतची, तर ते पाहणं गरजेचं आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना, त्यानंतर मवाळ गट आणि जहाल गट यांची वाढ. आता पाहिलं जर आम्ही तर मवाळ गट कुठपासून कुठपर्यंत, तर या मवाळ गटाचा प्रभाव 1885 पासून ते 1905 पर्यंत, आणि त्यानंतर जहाल गटाची वाढ जी आहे ते 1905 पासून ते 1920 टिळकांच्या निधनापर्यंत, या 2 भागांमध्ये आम्हाला काम करणं अपेक्षित आहे. जर इंडियन नॅशनल काँग्रेस हा टॉपिक जर आम्हाला करायचं झालं तर आम्ही याचे 2 भाग पाडू शकतो. एक काय तर 1885 पासून ते 1920 पर्यंतची काँग्रेस आणि 1920 पासून ते 1947 पर्यंतची काँग्रेस. या 2 भागांमध्ये काय तर 1885 पासून ते 1920 मध्ये एकीकडे जहाल गट आहे, एकीकडे मवाळ गट आहे, आणि 1920 नंतर काय तर गांधींचं नेतृत्व आहे 35 पर्यंत, आणि 35 नंतर नेहरू आणि बोस थोड्या कालावधीसाठी आहे, पण नेहरू, पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भूमिका ही महत्वपूर्ण 35 नंतर या ठिकाणी ठरते. तर हे आम्हाला हे समजलं पाहिजे. म्हणजे जे पण काय टॉपिक करतो त्या टॉपिक मधले सब टॉपिक काय हे आम्हाला करणं गरजेचं आहे. पहा आता यानंतर आपण काय मवाळ गट, जहाल गट हे या ठिकाणी आम्ही पाहिल्यानंतर मोर्लेमिंटो सुधारणा कायदा. आता पहा मवाळ आणि जहाल गट यामध्ये बिटवीन द लाईन काय, तर बिटवीन द लाईन आहे बंगालची फाळणी 1905, ज्या आयोगाने सिलेबस मध्ये कुठंच नमूद केले नाही, पण मुलांना हे माहिती असलं पाहिजे बंगालची फाळणी, आणि बंगालच्या फाळणीच्या संदर्भामध्ये किंवा त्या विरोधात सुरू झालेली स्वदेशी चळवळ हे पाहणं गरजेचं. मग स्वदेशी चळवळीमध्ये महाराष्ट्राचं योगदान काय आणि ऑल इंडिया लेवलवर कोणी कोणी काय काय योगदान केलं हे पाहणं गरजेचं आहे. पहा याच कालखंडामध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली 1906 ला, आणि नंतर 1909च्या मोर्लेमिंटो कायदा अंतर्गत मुस्लिमांना लोकसंख्येच्या नव्हे तर त्यांचं राजकीय महत्व लक्षात घेता त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. तर मोर्लेमिंटो सुधारणा कायदा हा काय होता ते पाहणं गरजेचं आहे 1909चा. त्यानंतर स्वराज्याची चळवळ इथं सांगितलेलं आहे, त्याला स्वदेशी मुवमेंट पण आपण म्हणू शकतो. नंतर लखनौ करार दिलेला आहे, लखनौ करार जो 1916 ला दिलेला आहे. लखनौ करार अत्यंत महत्वपूर्ण करार असं म्हटलं जातं की बॅरिस्टर जिनांनी जे 1940 ला 2 नेशन थिअरी मांडली, त्या 2 नेशन थिअरीची बीज या लखनौ करारामध्ये होती. आणि हा लखनौ करार 1916 ला होत असताना काँग्रेस, मुस्लिम लीग आणि होमरूल लीग हे 3ही राजकीय पक्ष एकत्र आलेले होते. लोकमान्य टिळकांची विशेष महत्वपूर्ण भूमिका होती. या लखनौ करारामध्येच मुख्यतः बॅरिस्टर जिना जे आहेत यांनी महत्वपूर्ण भूमिका या ठिकाणी बजावली. म्हणूनच सरोजिनी नायडूंनी या लखनौच्या सभेमध्ये बॅरिस्टर जिनांचा उल्लेख हिंदू मुस्लिमांचे ऐक्याचे दुवा म्हणून केलेला आहे. हा लखनौ करार आम्हाला डिटेल पाहावा लागेल. आणि त्यानंतर मॉन्टफोर्ड योजना म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा जो 1919 ला. आता पहा लखनौ करार आणि मॉन्टफोर्ड सुधारणा कायदा यांच्यामध्ये काय झालं तर जालियनवाला बाग, यांच्यामध्ये काय झालं तर रौलट सत्याग्रह झाला, यांच्यामध्ये काय झालं तर गांधीजींचं आगमन झालं. तर या 3 महत्वपूर्ण घटक ज्याच्यावर आयोगाने सिलेबस मध्ये नमूद केलं नाही, पण याच्यावर प्रश्न हमखास या ठिकाणी विचारले जातात, तर ही माहिती पाहिजे. पहा यानंतरचा मुद्दा घेऊया आपण 1.6. पहा
गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ. आता गांधी युगाला सुरुवात झाली 1920 नंतर. काय दिलेत आयोगाने मुद्दे, एक एक मुद्दा आपण यामध्ये डिस्कस करूया. पहा, गांधीजींचं नेतृत्व आणि प्रतिकाराचे तत्व. प्रतिकाराचं तत्व हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. गांधीजींच्या आधी काँग्रेसचे प्रमुख लीडर म्हणून लोकमान्य टिळक होते. ज्या लोकमान्य टिळकांनी प्रतियोगी सहकारितेचं तत्व या ठिकाणी मांडलेलं होतं. गांधीजींनी सहकारितेचं नाही तर प्रतिकाराचं तत्व मांडलं, हे या ठिकाणी समजणं गरजेचं. जसं की आपल्याला माहित आहे, गांधीजी 1915ला भारतामध्ये आले. त्यापूर्वी 21 वर्ष त्यांनी साऊथ आफ्रिकेमध्ये या ठिकाणी लढा दिला. 21 वर्ष साऊथ आफ्रिकेमध्ये भारतीय लोकांचे प्रश्न सोडवत असताना नाताळ भारतीय काँग्रेसची स्थापना केली. इंडियन ओपिनियन नावाचं एक वृत्तपत्र देखील त्यांनी सुरू केलं. गांधीजींचं दक्षिण आफ्रिकेमध्ये काय योगदान होतं हे थोडंफार माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर गांधीजींनी प्रतिकाराचं तत्व घेऊन या ठिकाणी काम केलं. गांधीजींनी भारतात आल्यानंतर सुरुवातीची आंदोलनं जसं की चंपारण्य, अहमदाबाद आणि खेडा हे 3 सत्याग्रह हे अत्यंत महत्वपूर्ण सत्याग्रह. रौलट कायद्याला विरोध करताना गांधीजींचा रौलट सत्याग्रह हा देखील आम्हाला अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यानंतर आयोगाने दिलेल्या गांधीजींच्या लोक चळवळी. लोक चळवळी म्हणजे काय? 1920 ची असहकार चळवळ, नॉन कॉपरेशन मुवमेंट. सविनय कायदेभंग 1930 ची, ज्याला सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट म्हटलं जातं, सविनय कायदेभंग चळवळ. त्यानंतर 1940 ची वैयक्तिक सत्याग्रह आणि नंतर 1942 ची चले जाव चळवळ. या 4 चळवळी गांधीजींच्या हे आम्हाला पाहणं गरजेचं आहे. इथे दिलं सत्यशोधक समाज म्हणजे राष्ट्रीय चळवळी सत्यशोधक समाजाचा काय भूमिका. जसं की पहा, सत्यशोधक समाज. आता टॉपिकचं नाव आहे गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि याच्यात सत्यशोधक चळवळ असं किंवा सत्यशोधक समाज असं मांडलं. इथं माहिती असणं गरजेचं आहे. जो सत्यशोधक समाजाची मुवमेंट महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सुरू केलेली होती, त्याचं रूपांतर ब्राह्मणेतर चळवळ आणि दलित चळवळीमध्ये झालेलं होतं. या 2 दुवांना म्हणजे शूद्र आणि अतिशूद्र, आजच्या परिभाषेत ओबीसी आणि शेड्यूल कास्ट, या 2 समूह घटकांना पुन्हा जोडण्याच्या उद्देशाने सत्यशोधक समाजाला पुनर्स्थापित केलं छत्रपती शाहू महाराजांनी 1911ला. 1911-12 दरम्यान भास्करराव जाधव यांना अध्यक्ष बनवून सत्यशोधक चळवळीला पुनरुज्जीवन शाहू महाराजांनी दिलं. म्हणजे इथे आम्हाला आयोग हे सांगतोय सत्यशोधक चळवळ पुन्हा अभ्यासा. मग शाहू महाराज आहेत सत्यशोधक चळवळीमध्ये, घोसवडकर या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर इथं जर आम्ही पाहिलं तर भास्करराव जाधव या ठिकाणी आहेत. इकडं जर आणखीन या ठिकाणी पाहिलं भास्करराव जाधवांनंतर इथे जर आम्ही पाहिलं तर रयत प्रबोधिनी मुख्यतः रयत शिक्षण संस्था ज्या आहेत, या रयत शिक्षण संस्था या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर पंजाबराव देशमुख यांचं योगदान यामध्ये काय आहे ते या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तर हे या गोष्टींवर आम्हाला काम करणं आवश्यक आहे. त्यानंतरचा मुद्दा दिलेला आहे आयोगाने गांधीजी आणि अस्पृश्यता निर्मूलन. गांधीजी आणि अस्पृश्यता निर्मूलन, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यांच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन. आता पहा, गांधीजी अस्पृश्य निर्मूलन, गांधीजी आणि अस्पृश्यता निर्मूलन, मुलांना हे पचनीच पडत नाही की गांधीजींनी अस्पृश्य निर्मूलनासाठी काय केलंय. मित्रांनो लक्षात असू द्या, दलितांना मंदिरांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी गांधीजींची 2 महत्वपूर्ण आंदोलन आहेत. एक वायको मंदिर सत्याग्रह आणि दुसरं जे आहे गुरुवायूर मंदिर सत्याग्रह. वायको मंदिर सत्याग्रह आणि गुरुवायूर मंदिर सत्याग्रहामध्ये गांधीजींची अत्यंत महत्वपूर्ण भूमिका. त्याचबरोबर इथं जर आम्ही पाहिलं तर हरिजन सेवक संघ, त्याचं पूर्वीचं नाव होतं अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण संघ, इथं गांधीजींचं एक मोठं योगदान आहे. आणि हरिजन वृत्तपत्राच्या माध्यमातून गांधीजींनी अस्पृश्य निर्मूलनाबाबत घेतलेली भूमिका याचा अभ्यास करावा लागणार आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून अस्पृश्यांची समस्या काय होती ते एक पाहणं गरजेचं आहे. पहा, गांधी आंबेडकर संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतो. गांधींचं म्हणणं आहे अस्पृश्यता
ही हिंदू समाजावर लागलेला कलंक आहे. तर आंबेडकरांचं म्हणणं आहे की अस्पृश्यता हिंदू समाजावर नाही, मानवतेवर लागलेलं कलंक आहे किंवा आमच्या लोकांवर लागलेला हा कलंक आहे. आणि त्यामुळं गांधींची भूमिका आहे हिंदू समाजापासून विभक्त राहून अस्पृश्यांना काही मिळवता येणार नाही. तर आंबेडकर म्हणाले की हिंदू समाज राहिल्यामुळेच अस्पृश्यतेला प्राप्त झाले किंवा अस्पृश्यता त्यांच्यावर लादली गेली. म्हणजे या भूमिकेचा आम्हाला तुलनात्मक अभ्यास करावा लागेल. आता या टॉपिक मध्ये गोलमेज परिषद येते, या टॉपिक मध्ये पुणे करार देखील या ठिकाणी येतोय आणि यामध्ये घेतलेली भूमिका काय, दोन मोठ्या लीडरने घेतलेली भूमिका काय, याचा अभ्यास आम्हाला करावा लागणार आहे. पहा, यानंतर आहे की यानंतरचा मुद्दा आहे मुस्लिम राजकारण आणि स्वातंत्र्य चळवळ. मुस्लिम राजकारण आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये सर सय्यद अहमद खान, अलीगड चळवळ, मोठं योगदान सर सय्यद अहमद खानचं अलीगड चळवळीमध्ये. अलीगड चळवळ 1875 ला स्थापन झाली, पण त्यानंतर सिव्हिल सर्व्हिस, मोहम्मदन सिव्हिल सर्व्हिस फंड महत्वपूर्ण भूमिका बजावतो. मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फरन्स महत्वपूर्ण भूमिका बजावती, जी 1886 ला स्थापन झाली. 1888 ला इंडियन पेट्रियाटिक असोसिएशन सर सय्यद अहमद खानचंच महत्वपूर्ण आहे संघटन आहे. तर या संघटनांचा देखील आम्हाला अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर इथे म्हटलेलं आहे बघा, मुस्लिम लीगची स्थापना 1906 ची. अली बंधू, हे अली बंधू कोण, तर मोहम्मद अली जोहार आणि शौकत अली जोहार या दोन बंधूंचं महत्वपूर्ण योगदान. आता अली बंधू म्हटलं की खिलाफत चळवळ याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. खिलाफत चळवळीचे दोन लीडर, मोठे लीडर जे अली बंधू म्हणून आपण या ठिकाणी पाहतो, यांचा अभ्यास करावा लागेल. मोहम्मद इक्बाल 1904 ला तराना ए हिंद मध्ये सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा म्हटलं. तेच मोहम्मद इक्बाल 1930 ला म्हणतात की मुस्लिमांसाठी स्वतंत्र होमलँड असणं गरजेचं आहे. आणि बॅरिस्टर जिनांची भूमिका, बॅरिस्टर जिनांची भूमिका काय, 1924 पर्यंत बॅरिस्टर जिना मुस्लिम लीग आणि काँग्रेस या दोघांचेही सदस्य होते. 1924 ला बॅरिस्टर जिनांनी मुस्लिम लीग जॉईन केली, काँग्रेसचा त्याग केला, केवळ मुस्लिम लीगचे सदस्य बनले. 1927 ला त्यांनी दिल्ली प्रस्ताव या ठिकाणी मांडला. 1929 ला त्यांच्या 14 मागण्या या ठिकाणी पुढे आल्या आणि त्यानंतर मुस्लिम लीगचा प्रमुख प्रवक्ता म्हणून बॅरिस्टर जिनांचं महत्वपूर्ण योगदान. आणि त्याचबरोबर 1940 ला त्यांनी मांडलेले टू नेशन थिअरी, खिरिस मिशन, वेव्हेल मिशन, त्याचबरोबर कॅबिनेट मिशन यामध्ये घेतलेली भूमिका बॅरिस्टर जिनांची. आणि पुढे लडके लेंगे पाकिस्तान, स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीमध्ये असणारी त्यांची भूमिका, या सर्व घटकांवर आम्हाला काम करणं अपेक्षित आहे. पहा, यानंतर आयोगाने दिले संयुक्त पक्ष, युनानिस्ट पक्ष व कृषक प्रजा पार्टी खूप महत्वपूर्ण आहेत. 1937च्या निवडणुकीत या दोन राजकीय पक्षांचं मोठं महत्व आहे, मोठं योगदान आहे. युनानिस्ट पक्ष जो पंजाब वायव्य सरहद्द प्रांतामध्ये होता, सिकंदर हयात खान, शहाबुद्दीन चौधरी आणि छोटूराम हे याचे प्रमुख लीडर होते. तर कृषक प्रजा पार्टी ही बंगालमध्ये होती. फजलुल हक ही यांची संघटना, किंवा यांचा राजकीय पक्ष हे आम्हाला पाहावं लागेल. हा कृषक प्रजा पार्टी 1940-42च्या दरम्यान हिंदू महासभेसोबत युती करून बंगाल प्रांतामध्ये सत्तेवर आलेला होता. हे लक्षात ठेवण्यासारखी बाब. श्यामाप्रसाद मुखर्जी या कृषक प्रजा पार्टीच्या कॅबिनेट मधील एक मेंबर होते, हे पण आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर आयोगाने दिले बघा हिंदू महासभेचं राजकारण. 1915 ला स्थापन झालेली हिंदू महासभा हरिद्वारला स्थापना झाली, ज्यामध्ये मुख्यतः मी पाहतो पंडित मदन मोहन मालवीय यांचं योगदान. हिंदू महासभा 15 ची. त्यानंतर 1924 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेगडेवारांच्या माध्यमातून, पुढं हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी 1940च्या दशकात घेतलेली भूमिका, गोळवणकर गुरुजींचं निघालेलं हम नावाचं पॅम्पलेट, सावरकरांची महत्वपूर्ण यामध्ये असणारी भूमिका,
या सर्वांचं आम्हाला या ठिकाणी काम करावं लागेल. नचिकेत केळकर जे आहेत, बॅरिस्टर मुंजे जे आहेत, हे देखील आम्हाला पाहणं गरजेचं आहे. पुणे करार होत असताना त्याच्या आधी एक करार झाला होता, राजा मुंजे करार. तो काय होता तो देखील पाहणं गरजेचं आहे. पहा, आता हे सगळं पाहिल्यानंतर साम्यवाद आला. साम्यवादी नेते आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ. आता बघा, गांधी युग जे होतं, या गांधी युगामध्ये केवळ काँग्रेस नव्हती, तर गांधी युगामध्ये साम्यवाद होतं, समाजवाद होतं, दलित चळवळ होती, ब्राह्मणेतर चळवळ होती, त्याचबरोबर मुस्लिम राजकारण होतं, त्याचबरोबर हिंदू महासभेचं राजकारण होतं, शेतकरी चळवळ होती, आदिवासी चळवळ होती, कामगार चळवळ होती, ट्रेड युनियनच्या मुवमेंट होत्या. या सगळ्या गोष्टींचा भरणा जो आहे तो गांधी युगामध्ये या ठिकाणी आहे. आणि त्यामुळं आयोगाने साम्यवादी नेते आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ यावर मुद्दा दिलेला आहे. साम्यवादी नेते कोण? महाराष्ट्राच्या जर इंडेक्स मध्ये पाहिलं तर श्रीपाद अमृत डांगे, एस.ए. डांगे ज्याला म्हटलं जातं, त्याने गांधी वर्सेस लेनिन नावाचा किंवा गांधी आणि लेनिन नावाचा ग्रंथ लिहिला. डांग्यांचं योगदान आम्ही जर पाहिलं तर एम.एन. रॉय जे आहेत, नलिनी गुप्ता जे आहेत त्यांचं, रजनी पामदत्त त्यांचं मोठं योगदान आहे. मुझफ्फर अहमद हे एक महत्वपूर्ण लीडर, साम्यवादी लीडर आहेत, त्यांचं मोठं योगदान आहे. साम्यवादाच्या संदर्भात जर आम्ही पाहिलं तर कानपूर षड्यंत्र केस, पेशावर षड्यंत्र केस, त्याचबरोबर मेरठ षड्यंत्र केस हे आम्हाला पाहावं लागणार आहे. त्याचसोबत 1933 साली साम्यवादी पक्षावर जी बंदी आणली आणि पुढे 1942ला ती बंदी उठवण्यात आली आणि मग 42ला पुन्हा साम्यवादी पक्ष हा कशा प्रकारे कार्य करू लागला हे आम्हाला पाहणं गरजेचं आहे. साम्यवादी नेत्यांनंतर काँग्रेस समाजवादी पक्ष, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, त्याचबरोबर आचार्य नरेंद्र देव, मीनू मसानी यांचं काँग्रेस समाजवादी यांनी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली आणि त्यांचं योगदान नेमकं काय होतं भारतीय स्वातंत्र्य चळवळीत यावर आपल्याला आयोगाने अभ्यासक्रम दिलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय चळवळीतील महिला सहभाग, खूप महत्वपूर्ण टॉपिक ज्याच्याकडे विद्यार्थी दुर्लक्ष करतात. यालाच आपण राष्ट्रीय चळवळीतील महिला सहभाग म्हणजे किंवा महिलांची चळवळ पण म्हणू शकतो, फेमिनिस्ट मुवमेंट पण आपण याला म्हणू शकतो. पहा, महिला चळवळ म्हटलं तर 2-3 नाव आपल्याला पाहायला मिळतात. सरोजिनी नायडू आहेत, त्याचबरोबर कस्तुरबा गांधी आहेत, असे 2-4 नावं, अॅनी बेझंट आहेत, तर ते आम्हाला पाहायला मिळतात. परंतु जे पॉप्युलर आहेत त्यांचा आता अभ्यास करण्यापेक्षा या चळवळीमध्ये किंवा भारतीय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये ज्यांना चांगलं महत्वपूर्ण स्थान दिलं नाही त्यांचाही अभ्यास आम्हाला करणं अपेक्षित आहे. जसं की सरलादेवी चौधराणी, ते आम्हाला पाहावं लागणार आहेत. मार्गारेट कजिन्स, ते आम्हाला ज्या कजिन्स होत्या पुढे बहाणे झाल्या ते आम्हाला पाहावं लागणार आहे. अरुणा असफ अली, उषा मेहता, कमलादेवी चट्टोपाध्याय, मुथुलक्ष्मी रेड्डी हे ज्या काही महिला होत्या यांचं, अवंतिकाबाई गोखले महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये पाहिलं तर त्यांचं योगदान हे आम्हाला या ठिकाणी पाहावं लागणार आहे. पण त्यांनी काय काय भूमिका घेतली या चळवळीमध्ये ते पाहावं लागणार आहे. इथं एक लक्षात घ्या, आयोगाने सिलेबसमध्ये कुठेच क्रांतिकारी चळवळीचा उल्लेख केला नाही, परंतु क्रांतिकारी चळवळ आम्हाला अभ्यासक्रमाला आहे हे लक्षात ठेवा. आयोगाने त्याच्यावर खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे क्रांतिकारी चळवळवर आम्हाला विशेष काम करावं लागेल. पुरुषांनी चळवळीमध्ये काय काम केलं क्रांतिकारी चळवळीत आणि महिलांनी काय काम केलं हे देखील आम्हाला पाहणं गरजेचं आहे. जसं की प्रीतिलता वड्डेवार यांची भूमिका काय होती या क्रांतिकारी चळवळीमध्ये, बीना दास यांची भूमिका काय होती क्रांतिकारी चळवळीमध्ये ते आम्हाला पाहावं लागणार आहे. कर्नल लतिका घोष यांची भूमिका, या सगळ्या गोष्टींवर आम्हाला काम करावं लागेल. पहा, त्यानंतरचा मुद्दा आहे संस्थानातील जनतेची चळवळ. भारतात जे संस्थानं होती या संस्थानांच्या अंतर्गत जी जनता होती त्या जनतेने संस्थानिकांच्या विरोधात आवाज उठवला. विषय असा होता, संस्थानांमधली राजेशाही नष्ट करून ब्रिटिश भारताच्या अधिपत्याखाली जशी लोकशाही प्रक्रियेद्वारे लोकप्रतिनिधींची निवडणूक घेतली जाती तशीच संस्थानामध्येही लोकशाही स्थापन व्हावी व लोकप्रतिनिधी निवडणुकीद्वारे या ठिकाणी जावेत या संदर्भातील चळवळ हा आयोगाला अपेक्षित आहे.
यामध्ये ऑल इंडिया स्टेट पीपल कॉन्फरन्स बलवंतराव मेहतांनी स्थापन केले 1927ला आणि पुढे जाऊन 1938ला काँग्रेसनी आपल्या मुख्य प्लॅटफॉर्मवर या इंडिया स्टेट पीपल कॉन्फरन्सला स्थान दिलं 1938च्या हरिपुरा अधिवेशनामध्ये. तर यावर आम्हाला काम करणं अपेक्षित आहे. त्यानंतर आहे साम्यवादी किंवा डावी चळवळ. डावी चळवळीवर आपण बोललो, साम्यवादी चळवळीवर बोललो. 1942 नंतर या डाव्या चळवळीने घेतलेली प्रमुख भूमिका काय, ते भागात चळवळीमध्ये काय भूमिका घेतली, तेलंगणा आंदोलनामध्ये नेमकी भूमिका काय घेतली, तर यावर आम्हाला काम करणं अपेक्षित आहे. हैदराबाद मध्ये पण आपण पाहतो तिथं काय भूमिका घेतली, जसं की मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये त्यांची देखील महत्वपूर्ण भूमिका आहे. गोवा मुक्ती संग्रामामध्ये देखील त्यांची मोठी भूमिका आहे. यावर आम्हाला काम करणं अपेक्षित आहे. शेतमजुरांची चळवळ, आदिवासांचे बंडल. आता शेतमजुरांची चळवळ पहा, 1920 नंतर शेतकरी आणि मजूर हे दोन घटक जे आहेत हे शोषित घटक म्हणून ओळखू लागले आणि 1928 साली अखिल भारतीय कामगार शेतकरी पक्षाची स्थापना देखील झालेली होती आणि त्यामुळं शेतकरी आणि मजुरांचे प्रश्न हे चव्हाट्यावर या ठिकाणी मांडण्यात आले आणि या माध्यमातून एन.जी. रंगा यांचं नाव हे कधीच विसरायचं नाही. अल्लुरी सीताराम राजू यांचं नाव कधीच विसरायचं नाही. त्याचबरोबर इथे आम्ही पाहिलं तर एम.एन. रॉय यांचंही नाव या कॉन्टेक्स्ट मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये या ठिकाणी येतं, तर त्यांचंही नाव आम्हाला कधी विसरता कामा नये. तर हे सगळी मंडळी जी आहेत त्यांनी या शेतमजुरांची चळवळ उभी केली. आंध्र रयत आंदोलन एक महत्वपूर्ण आंदोलन एन.जी. रंगांच्या माध्यमातून सुरू झालं. अल्लुरी सीताराम राजू यांच्या माध्यमातून रंपा आंदोलन आहे, ते एक इम्पॉर्टंट आंदोलन आहे. आदिवासींचे बंड, आदिवासींचे बंड जे आहेत हे 1857च्या उठावाच्या आधीपासूनचे आदिवासी चळवळ आहे. याच्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने जर पाहिलं तर या आदिवासी बंडांमध्ये प्रमुख आहे बिरसा मुंडा, त्याचबरोबर आहे तंट्या भिल्ल, हे दोन प्रमुख आहेत. त्याचबरोबर जर आम्ही पाहिलं तर मदारी पासी आहे एका आंदोलनाच्या माध्यमातून. त्याचबरोबर इथं जर पाहिलं तर आसाम मणिपूरमध्ये राणी गायदिल्यू आहेत, त्या एक इम्पॉर्टंट आहेत. तर यांचा आम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यांनी काय बंड केलं, त्यांची भूमिका काय होती, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. आदिवासी आणि शेतकरी किंवा मजूर यांचं म्हणणं होतं की केवळ ब्रिटिशांनी या देशाला स्वातंत्र्य देऊन भागणार नाही, तर जे शोषण करणारा जो समूह घटक आहे, जो मध्यस्थी वर्ग आहे, जमीनदार वर्ग आहे, त्यांचंही उन्मूलन झालं पाहिजे, अशी भूमिका यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. त्यानंतर ट्रेड युनियन चळवळ व आदिवासी चळवळ, यामध्ये जर आम्ही पाहिलं ट्रेड युनियन चळवळ गुलझारीलाल नंदा यांचं मोठं योगदान. त्याचबरोबर इथं जर आम्ही पाहिलं तर ई.एम. नंबूदरीपाद, जे 1959ला केरळमध्ये गैर काँग्रेस पक्षाचे पहिले मुख्यमंत्री म्हणजे ई.एम.एस. नंबूदरीपाद यांचं एक मोठं योगदान या ठिकाणी आहे. एन.जी. रंगा यांचं मोठं योगदान ट्रेड युनियन मध्ये आहे. महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्ट मध्ये नम जोशी हे मोठ्या प्रमाणावर आहेत ट्रेड युनियन मध्ये. इंटकची स्थापना आहे, आयटकची स्थापना आहे. त्याचबरोबर ट्रेड युनियनच्या संदर्भात झालेले विविध कायदे, जसं की बॉम्बे ट्रेड डिस्प्यूट ऍक्ट आहे, त्याचबरोबर पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल, हे दोन महत्वपूर्ण बिल हे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. यांचा अभ्यास आम्हाला या टॉपिक मध्ये करणं गरजेचं आहे. आता त्यानंतर आहे आफ्टर इंडिपेंडन्स, स्वातंत्र्योत्तर भारत, फाळणीचे परिणाम, भारताची फाळणी. आता बघा 1940 ते 1947 जे काही कमिशन आलं त्यामध्ये काय काय भूमिका कोणी कोणी घेतली, भारताला फाळणी स्वातंत्र्य कसं मिळालं, त्याची फाळणी कशी झाली, हे सर्व अपेक्षित या ठिकाणी आहे. फाळणी झाल्यानंतर काय, तर संस्थानिकांचा विलीनीकरणाचा प्रश्न हा कशा पद्धतीने काँग्रेसनी या ठिकाणी हँडल केला. त्याचबरोबर या संस्थानिकांच्या विलीनीकरणामध्ये काश्मीर संस्थान, जुनागड संस्थान, हैदराबाद संस्थान, त्रावणकोर संस्थान, भोपाळ संस्थान ही महत्वपूर्ण आंदोलनं ही आम्हाला विलीनीकरणाची पाहणं गरजेचं आहे. भाषिक प्रांत रचना नंतरचा टॉपिक आहे. भाषावार प्रांत रचना, जसं की संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महत्वपूर्ण टॉपिक संयुक्त महाराष्ट्र चळवळ याच्यावर येतो. भाषिक प्रांत रचना जी आहे
या भाषिक प्रांत रचनेमध्ये आलेले विविध आयोग काय. जसं की 1920 सालीच काँग्रेसने हे आश्वासन दिलं होतं की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषेच्या आधारावर प्रांतांची रचना केली जाईल आणि या संदर्भात स्वातंत्र्य झाल्यानंतर आलेले विविध कमिशन जे होते, ज्यामध्ये दार कमिशन आहे, JVP कमिशन, जवाहरलाल वल्लभभाई आणि त्याचबरोबर पट्टाभी सीतारामय्या या तिघांचं एक कमिशन आलं. त्यानंतर फाजल अली यांच्या नेतृत्वाखाली फाजल अली कमिशन, ज्याला राज्य पुनर्रचना आयोग या नावाने संबोधलं जातं. तर या भाषा प्रांत रचना जी आहे ती आम्हाला पाहणं गरजेचं आहे, याच्यावर काम करावं लागणार आहे. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा एक टॉपिक यामध्ये घेतलेला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण टॉपिक. या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये कोणी कोणी कशा पद्धतीने योगदान दिलेलं आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, संयुक्त महाराष्ट्र परिषद कशा प्रकारे झाली, त्याचबरोबर इथं जर आम्ही पाहिलं केशवराव जेधेंचं काय काय योगदान आहे, इथं शंकरराव देव यांचं मोठं योगदान, त्यांनी काय भूमिका घेतली, यशवंतराव चव्हाणांनी भूमिका काय घेतली, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये कशा प्रकारचा संघर्ष झाला. खूप खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ. या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये जर आम्ही पाहिलं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं मोठं योगदान, जलसेच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. त्याचबरोबर इथे आम्ही पाहतो माझी मैना गावाकडेच राहिली, माझ्या जीवाची होतीये काहिली, अशा प्रकारचे त्यांनी काही लोकगीत या ठिकाणी रचली. तर या सगळ्या गोष्टींचा आम्हाला संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर बघा संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि त्यात सहभागी झालेले महत्वाचे राजकीय पक्ष आणि व्यक्ती, जसं आज मी नाव घेतलं, तर या व्यक्तींचं देखील आम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. कोण कोण व्यक्तींनी कशा प्रकारे योगदान दिलं यावर आम्हाला काम करावं लागणार आहे. इथे जर पाहिलं तर अकोला करार आहे, नागपूर करार संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अंतर्गत या ठिकाणी आहे. विदर्भामध्ये जर आम्ही पाहिलं महाविदर्भाची भूमिका बापूजी आणि आहेत. पंजाबराव देशमुख जे कॅबिनेट मंत्री होते त्यांनी या ठिकाणी राजीनामा दिला, तर या संदर्भात ते आम्हाला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तर हे सगळी संयुक्त महाराष्ट्र चळवळ आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, त्यानंतर आहे नेहरूंचं अलिप्ततावादाचं धोरण. भारत आणि भारतासहित असे अन्य लोक, अन्य राष्ट्र जेव्हा स्वतंत्र झाली त्यावेळेस भारताची एक महत्वपूर्ण भूमिका आली, ते म्हणजे अलिप्ततावाद, ज्याला नाम मुवमेंट या नावाने संबोधलं जातं. नाम नॉन अलाइन्ड मुवमेंट म्हणलं जातं. त्यामध्ये काय भूमिका घेतली गेली ते आम्हाला याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. भारतातील शेजारी राष्ट्रांशी संबंध, भारताचे शेजारी राष्ट्रांशी संबंध, इथे थोडंसं आंतरराष्ट्रीय कॉन्टेक्स्ट मध्ये आम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. भारताचे शेजारी संबंध काय, शेजारी राष्ट्रांशी संबंध काय, भारत चायना, भारत पाकिस्तान आणि भारत श्रीलंका या तिघांवर आम्हाला बऱ्यापैकी काम करावं लागणार आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय राजकारणामधील भारताची भूमिका हा एक महत्वपूर्ण टॉपिक आहे. आता आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताची महत्वपूर्ण भूमिका पहा. भारत नव्यानच स्वतंत्र झालेला आहे आणि अशा वेळेस भारत काय भूमिका घेतो आंतरराष्ट्रीय पातळीवर, हे याचं या ठिकाणी आहे टॉपिकचं महत्व आहे. पहा, भारत हंगेरीचे संबंध काय, भारताने कोरियन युद्धामध्ये काय भूमिका घेतली, त्याचबरोबर भारताने क्युबा प्रश्नामध्ये काय भूमिका घेतली किंवा कांगो मध्ये काय भूमिका या ठिकाणी घेतली, व्हिएतनामच्या लढ्यामध्ये भारताची भूमिका काय होती, या घटकांवर या ठिकाणी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्याचबरोबर भारताची तिबेट संदर्भात काय भूमिका होती, भारताची म्यानमार संदर्भातील भूमिका काय होती, भारत आणि चायनामध्ये झालेला पंचशील करार नेमका काय होता, भारताचा पाकिस्तान सोबत झालेला ताश्कंद करार काय होता, या सगळ्यांचा अभ्यास आम्हाला या आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताची भूमिका यावर या ठिकाणी विचारला जाईल. याचा अभ्यास आम्हाला करायचा आहे. त्यानंतर पहा, कृषी, उद्योगधंदे, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान यांच्यातील प्रगती, जसं इस्रोची स्थापना आहे. कृषी उद्योगधंदे मध्ये जर आम्ही पाहिलं
तर जे.सी. कुमारप्पा समिती एक महत्वपूर्ण समिती या ठिकाणी गठीत करण्यात आली. उद्योगधंद्यांसंदर्भात मुदलियार समिती आहे, ती एक समिती या ठिकाणी गठीत करण्यात आली. तर याचा आम्हाला थोडक्यामध्ये अभ्यास या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता याच कालखंडामध्ये आम्हाला भूदान मुवमेंट जी आहे विनोबांच्या माध्यमातून सुरू झाली, याचाही अभ्यास या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. भूदान मुवमेंट, एक होतं भूदान आणि दुसरं होतं ग्रामदान, या दोन्ही चळवळी आम्हाला या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. जे.सी. कुमारप्पा समितीने सांगितलं की कसेल त्याची जमीन. तर इकडं जर आम्ही पाहिलं दलित कॉन्टेक्स्ट मध्ये, तर दादासाहेब गायकवाड होते. त्यांनी भूमिका अशी घेतली, महाराष्ट्रात मोठं आंदोलन त्याच्यामध्ये सुरू झालं, कसेल त्याची जमीन नसेल त्याचं काय, या मुद्द्याखाली दलित चळवळीनं महाराष्ट्रात मोठं आंदोलन सुरू केलं होतं दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली. तर ते देखील आम्हाला पाहणं या ठिकाणी अपेक्षित आहे. पहा, याच्यानंतर मग इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा उदय. जसं की माहित आहे 1964 साली जवाहरलाल नेहरू गेले, त्यानंतर लाल बहादूर शास्त्री आले. 64 ते 66 पर्यंत त्यांनी काम केलं. ताशकंद करार केला 66 साली, त्यानंतर त्यांचं निधन झालं, लगेच निधन झालं. आणि त्यानंतर 66 ते 69 या दरम्यान इंदिरा गांधींचं नेतृत्व आलं. 66 ते 69 या कालखंडामध्ये इंदिरा गांधी या गुंगी गुडिया म्हणून प्रचलित होत्या. आयोगाने प्रश्न विचारला होता, गुंगी गुडिया म्हणून कोणी संबोधलं इंदिरा गांधींना? तर राम मनोहर लोहिया यांनी त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधलेलं आहे. बघा, हा स्वातंत्र्योत्तर भारत खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. जयप्रकाश नारायण यांनी राजकारणातून संन्यास घेतला, ते भूदान चळवळीत गेले आणि समाजवादी चळवळीचं नेतृत्व राम मनोहर लोहिया यांच्या ताब्यात आलं आणि त्यांनी सोशलिस्ट पार्टी नावाचं संघटन उभं केलं आणि जे काँग्रेसला मोठ्या प्रमाणात काउंटर करणारं संघटन या ठिकाणी राहिलं. तर इंदिरा गांधींची सुरुवातीची भूमिका जी आहे, इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा उदय, खऱ्या अर्थानं इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा उदय जो झाला तो मुख्यतः 1969 ची निवडणूक त्यांनी जिंकल्यानंतरच. कारण जर आम्ही पाहिलं तर 1966 ते 1969 हा जो कालखंड होता इंदिरा गांधींचा, तर हा कालखंड जो मांडला गेला, तर इंदिरा गांधींना एक राजकीय पार्श्वभूमी होती, आपल्या वडिलांची मोठी राजकीय पार्श्वभूमी होती आणि त्यांच्या आशीर्वादाने इंदिरा गांधी सत्तेवर आल्या, असा एक मतप्रवाह होता. मात्र 1969 नंतर ज्यावेळेस ऍब्सोल्यूट मेजॉरिटीमध्ये इंदिरा गांधीजी सत्तेवर रुजू झाल्या, त्यावेळेस खऱ्या अर्थानं इंदिरा गांधींचं राजकीय कौशल्य या ठिकाणी पुढे आल्याचं पाहायला मिळतं. मग त्यांच्यामध्ये आणि मोरारजी देसाई यांच्यात झालेले वाद, त्याचबरोबर राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी नीलम संजीव रेड्डी आणि व्ही गिरी यांच्यात झालेला संघर्ष, ज्याच्यात इंदिरा गांधीजींनी घेतलेली भूमिका, मग यामध्ये मोरारजी देसाईंची भूमिका, हा सगळा एकदम अतिशय इंटरेस्टिंग असणारा पार्ट आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे. बांगलादेशाची मुक्ती, जसं की आपल्याला माहित आहे की भारताची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान जो बनला, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान या दोन भागांमध्ये बनला. त्यापैकी पूर्व पाकिस्तान जो होता, ज्याला आज आपण बांगलादेश म्हणतो, तर या बांगलादेशला पश्चिम पाकिस्तान पासून स्वतंत्र मिळवण्यासाठी भारताने महत्वपूर्ण भूमिका घेतली. विशेषतः इंदिरा गांधींचं मोठं योगदान यामध्ये या ठिकाणी होतं. आणि आयोगाने साधा प्रश्न विचारला, काय विचारला की बांगलादेशची निर्मिती कधी झाली, असे साधे साधे प्रश्न विचारले जातात. 16 डिसेंबर 1971 साली. 1971 हे साल सर्वांना माहिती आहे, परंतु ते डेट माहीत नसती. तर लक्षात घ्या, 16 डिसेंबर 1971 साली बांगलादेशाची निर्मिती ही या ठिकाणी झालेली आहे. तर या प्रकारचे प्रश्न आयोग या ठिकाणी विचारतात. बांगलादेशाची मुक्ती हा टॉपिक झाल्यानंतर इंदिरा गांधींच्या काळातील अलिप्तवाद, इंदिरा गांधीजींनी पण स्वतंत्र अलिप्तवादाची भूमिका घेतली. अधिवेशन जे होतं 7वं अधिवेशन 1983 साली हे इंदिरा गांधींच्या नेतृत्वात भारतात दिल्ली या ठिकाणी झालेलं होतं. फिडेल कॅस्ट्रो देखील भारतामध्ये आलेला होता, हे त्यावेळेस थोडंसं लक्षात असू द्या. पहा, त्यानंतर राज्यातील आघाडीचे सरकार,
हा एक महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. राज्यातील आघाडीची सरकार आहे. आता राज्यातील आघाडीची सरकार जी होती, तर याच्यामध्ये आम्हाला भारतात स्वातंत्र्यानंतर काही प्रादेशिक सत्ता जन्माला आले किंवा प्रादेशिक राजकीय पक्ष जन्माला आले. यांनी कशा प्रकारची आघाडीची सरकार स्थापन केली हे पाहणं गरजेचं आहे. प्रांतामध्ये पण आणि केंद्रामध्ये पण. केंद्रामध्ये आम्ही पाहिलं तर सुमारे खूप साऱ्या राजकीय पक्षांचा एकत्र मिळून जनता पक्षाची स्थापना 77 ला झालेली होती. आणि या जनता पक्षामध्ये कोणकोणते राजकीय पक्ष सहभागी होते हे देखील आयोग यावर विचारतो. इथं जर आम्ही पाहिलं 1951 ला जनसंघाची स्थापना झालेली आहे. डॉक्टर आंबेडकरांचा शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त होऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या ठिकाणी आलेला आहे. समाजवादी काँग्रेस समाजवादी पक्ष नष्ट होऊन समाजवादी पक्ष जन्माला आलेला आहे. दक्षिण भारतामध्ये द्रविड कळघम नावाचा पक्ष या ठिकाणी जन्माला आलेला आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये तेलुगू देसम या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे असे सगळे राजकीय पक्ष जे आहेत त्यांनी आघाडीची सरकार कुठं कुठं स्थापन केली यावर प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. जनसंघाची महत्वपूर्ण भूमिका वर या ठिकाणी प्रश्न आयोगाने विचारलेला होता. पहा, त्यानंतर जर आम्ही पाहिलं तर विद्यार्थ्यांमधील असंतोष. विद्यार्थ्यांमधील असंतोष म्हणजे कुठला अपेक्षित आहे तर बिहार आणि गुजरात या भागामध्ये विद्यार्थ्यांनी जी चळवळ केली होती इंदिरा गांधींच्या विरोधात किंवा केंद्र सरकारच्या विरोधामध्ये, त्याचबरोबर इथल्या प्रांतीय सरकारांच्या विरोधामध्ये, त्याच्या संदर्भामध्ये काय काय भूमिका घेतली गेली यावर हा सिलेबसचा मुद्दा आहे. आणि या विद्यार्थ्यांच्या असंतोषाचं नेतृत्व जयप्रकाश नारायण यांना दिलेलं होतं. आता हा विद्यार्थ्यांमधील असंतोष किंवा जे आंदोलन झालं विद्यार्थी चळवळीचं आंदोलन, आज जे लीडर आपल्याला पाहायला मिळतात जसं लालू प्रसाद यादव आहे, रामविलास पासवान आहे, इकडे रामदास आठवले आहेत, त्याचबरोबर आणखीन जर आम्ही नाव घेतलं तर नितीश कुमार आहेत. ही सगळी मंडळी त्यावेळेस जयप्रकाश नारायणच्या विद्यार्थी चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते हे या ठिकाणी होते. तर यांचं काय योगदान आहे आणि आणीबाणी जी इंदिरा गांधीजींनी 1975 ला आणीबाणी लागू केली, तर त्या आणीबाणीमध्ये काय भूमिका घेतली गेलेली आहे आणि कशा प्रकारचे कायदे बनवले, कशा प्रकारच्या घटना दुरुस्त या ठिकाणी बनवल्या गेल्या, तर या संदर्भामध्ये हा प्रश्न या ठिकाणी आहे. त्यानंतर पंजाब व आसाम मधील दहशतवाद हा एक टॉपिक आहे. पहा, पंजाब जसं की आपल्याला माहिती आहे भिंद्रनवाले यांच्या संदर्भात जी खलिस्तान मुवमेंट झाली, ज्या पंजाबमध्ये हस्तक्षेप केल्यामुळं भारताच्या प्रधानमंत्र्याला आपला जीव गमवावा लागला. इंदिरा गांधींची हत्या जी झाली ती पंजाब इशू खलिस्तान मुवमेंट जी आहे तर त्याच्यावर आम्हाला काम करावं लागणार आहे. आता खलिस्तान मुवमेंट जर आम्ही पाहिलं तर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या आधीपासून या चळवळीचा पार्श्वभूमी आम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर लोंगोवालांचं योगदान नंतरच्या कालखंडात इथं चांगलं आहे, मोठं योगदान आहे, ते पाहावं लागेल. त्यानंतर बघा आसाम मधील दहशतवाद हा एक महत्वपूर्ण टॉपिक. काय नेमका इश्यू होता? बांगलादेशामध्ये निर्वासित मोठ्या प्रमाणात आसाममध्ये आलेले होते, त्यामुळं आसामी लोकांची संख्या कमी झालेली होती, बांगलादेशांची जास्त वाढली होती आणि म्हणून इथे आसाम स्टुडंट फेडरेशन नावाचं संघटन जन्माला आलं. पुढे जाऊन ते आसाम गण परिषदेमध्ये रूपांतरित झालं. तिथं नेमकं काय भूमिका होती, इंदिरा गांधींची भूमिका, राजीव गांधीची भूमिका काय होती, याच्यावर आम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. नंतर आहे नक्षलवाद आणि माओवाद. 1966 साली चारू मुजुमदार, कान्हू सन्याल यांनी स्थापन केलेला नक्षलवाडी गावातून सुरू झालेलं हे आंदोलन नक्षलवाद. आणि त्यानंतर माओ त्से तुंग जो चीनचा होता, त्याने जी राष्ट्रीय सरकारच्या विरोधात घेतलेली भूमिका आणि तिथं साम्यवादी क्रांती या ठिकाणी घडवली, त्या माओवादाचे किंवा त्या माओचे भारताच्या जीवनावर पडलेला प्रभाव, ज्यातून माओवाद चळवळ उभी झाली जी लोकशाहीच्या विरोधामध्ये हिंसक क्रांतीला मोठ्या प्रमाणात पाठबळ देणारी होती, तर तो आयोगाने आपल्या सिलेबसमध्ये नमूद केलेला आहे. पर्यावरण चळवळ जी आहे
तर या पर्यावरण चळवळीमध्ये गोदावरी परुळेकर यांचं मोठं योगदान हे आम्हाला पाहावं लागेल. पर्यावरण चळवळीमध्ये जर आम्ही पाहिलं तर कोसमारच्या टेकडीवरून अनुताई वाघ यांचं मोठं योगदान यामध्ये पाहावं लागेल. त्याचबरोबर वॉटरमॅन यांचं एक महत्त्वपूर्ण योगदान या ठिकाणी आहे. म्हणजे या पर्यावरण चळवळी ज्या आहेत या पर्यावरण चळवळीमध्ये नर्मदा बचाव आंदोलनापर्यंत गेलं तरी हरकत नाही, याचा अभ्यास आम्हाला करावा लागेल. पुन्हा आहे महिला चळवळ व वांशिक चळवळ जी आहे, महिला चळवळ आणि वांशिक चळवळ. महिला चळवळीमध्ये महिला रिझर्वेशनचा इश्यू असू द्या, महिलांचं रिप्रेझेंटेशन या ठिकाणी असू द्या, त्याचबरोबर वंशवादाची चळवळ जी आहे त्या वंशवादाच्या चळवळीमध्ये आर्य द्रविड संघर्ष असू द्या, त्याचबरोबर काही मूल निवासी जसं की आपण आसाममध्ये पाहिलं भूमिपुत्रांची मुवमेंट जर आम्ही पाहिली तर त्याचाही अभ्यास आम्हाला या वांशिक चळवळीमध्ये करायला हवा. त्यानंतरचा 1.8 हा जो मुद्दा आहे, तर महाराष्ट्रातील निवडक समाज सुधारक त्यांची विचारप्रणाली आणि कार्य हे आपल्याला कोणत्याही समाज सुधारकांचे चांगलं क्वालिटीचं पुस्तक या ठिकाणी घेतलं तर आम्हाला हा सिलेबस कव्हर करता येईल. कोण कोण समाज सुधारक दिलेत? गोपाळ गणेश आगरकर आहेत, महात्मा फुले आहेत, रानडे आहेत, प्रबोधनकार ठाकरे आहेत, महर्षी कर्वे आहेत, राजर्षी शाहू महाराज आहेत, विठ्ठलरामजी शिंदे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, लोकमान्य टिळक आहेत, महात्मा गांधी आहेत, विनोबा भावे आहेत, विनायक दामोदर सावरकर आहेत, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत, क्रांतीवीर नानासाहेब पाटील आहेत, लहुजी साळवे आहेत, कर्मवीर भाऊराव पाटील आहेत. तर हे सगळे जे आहेत तर यांचा आम्हाला समाज सुधारकांच्या दृष्टिकोनातून अभ्यास करावा लागणार आहे. तर हे थोडंसं आपण विचारधारेच्या आधारावर, कारण इथं दिलंय विचारप्रणाली आणि कार्य, या सुधारकांमध्ये मूलभूत फरक काय, तसं गांधी आंबेडकरांमध्ये फरक काय, फुले रानडे यांच्यातही फरक काय, आगरकर टिळक यांच्यात काय फरक आहे, त्याचबरोबर इकडे जर आम्ही पाहिलं तर विनोबा भावेंचं कार्य काय आहे, सावरकरांची भूमिका काय आहे. तर हे सगळं विचारधारेच्या आधारावर आम्हाला याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. शेवटचा मुद्दा आहे 1.9 महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा प्राचीन पासून ते आधुनिक. प्राचीन पासून ते आधुनिक महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा. मग याच्यामध्ये प्रायोगिक कला, नृत्य, नाटक, चित्रपट, संगीत, लोककला, लावणी, तमाशा, पोवाडा, भारुड व इतर लोकनृत्य, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे पण काही लोकनृत्य आहेत याच्या संदर्भातील नाटकं असू द्या, चित्रपट असू द्या. जसं की भालजी पेंढारकरांचं नाव आपल्याला यामध्ये प्रमुख घेता येईल, बालगंधर्वांचं नाव घेता येईल, विष्णुपंत पाणकीस यांचं नाव घेता येईल, दादासाहेब फाळके यांचं नाव महत्वपूर्ण घेता येईल, आचार्य आत्रे जे आहेत त्यांचं नाव आहे, पट्टे बापूराव आहेत त्यांचं नाव घेता येईल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत त्यांचं नाव या ठिकाणी घेता येईल. ही सगळी जी आहेत तर या पोवाडे, भारुड जे आहेत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत, तर या सगळ्यांचा आपल्याला एक सांस्कृतिक दृष्टिकोनातून आम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर बघा दृश्यकला, वास्तुरचना, चित्रकला व वास्तुशिल्प. आता वास्तुरचना, चित्रकला, वास्तुशिल्प जे काय आहेत महाराष्ट्रामध्ये प्राचीन कालखंडापासून, त्यावर आम्हाला थोडंफार काम करावं लागेल. आणि महाराष्ट्रातील उत्सव काय, जसं की एक प्रश्न आला महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख उत्सव कोणता, तर गणेशोत्सव. आयोगाने प्रश्न विचारला की लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करत असताना कोणत्या उत्सवातून आदर्श घेऊन हा उत्सव सुरू केला, तर असा एखादा प्रश्न आयोग विचारू शकतो. त्यानंतर महाराष्ट्राच्या सामाजिक व मानसिक विकासावरील वाङ्मयाचा प्रभाव. महाराष्ट्राच्या सामाजिक व मानसिक विकासावरील वाङ्मयाचा प्रभाव. मग ह्या वाङ्मयामध्ये भक्ती वाङ्मय आहे, दलित वाङ्मय आहे, नागरी आणि ग्रामीण वाङ्मय आहे. तर ह्या वाङ्मय आहे. पहा आता भक्ती वाङ्मय जे आहे, तर भक्ती वाङ्मय मध्ये आपल्याला थोडंफार काम करावं लागणार आहे. गंबा सरदारांचं एक चांगलं पुस्तक आहे, संत चळवळीची सामाजिक फलश्रुती. हे थोडंफार एक वाचणं गरजेचं आहे. दलित वाङ्मयामध्ये जर आपण पाहिलं तर दलित वाङ्मयामध्ये महाराष्ट्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर डॉक्टर आंबेडकरांचं निधन झाल्यानंतर एक लेखकांची परंपरा जन्माला आलेली होती.
त्यामध्ये नामदेव ढसाळ आहेत, शरणकुमार लिंबाळे आहेत, त्याचबरोबर अरुण कांबळे आहेत. यांसारखी जी काही मंडळी आहेत, आता नुकतंच आम्ही पाहिलं तर नरेंद्र जाधव आहेत. तर यांचं दलित साहित्य, दया पवार आहेत, दया पवारांचं बलूत कादंबरी, नामदेव ढसाळांचे काव्यसंग्रह, मग कोणतंही घ्या काव्यसंग्रह, त्याचबरोबर अगदी लक्ष्मण माने यांचं उपरा,